जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं युगविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवयर सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यातु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालयम तु केदारम ग्रश्नेषु शिवालये यतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति यति श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणं स्तोत्रं संपूर्णं नमः पार्वतीपतये हर हर महादेव कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ओम नमः शिवाय की करिता संत समागमा दिवसेंदिवस वाढे प्रेमा की अवदारे करुण परमा कीर्ती वाढे सत्वरा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची आकाय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कथेचा अनुसंधान
मागील प्रसंगाला इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. मागील प्रसंगाला ज्या वेळेला शृंगी नावाच्या ऋषींना अयोध्येमध्ये आणलं आणि आपली जी काय पाळक कन्या असणारी राजा दशरथानं त्यावेळेला त्या शृंगी ऋषीला दिलेले 4 दिवसाचा लग्न सोहळा वगैरे संपन्न झालेला आहे अयोध्येमध्ये. विभांडक ऋषी त्यावेळेला जाऊन पोचल्यानंतर त्या ठिकाणी असणारा विभांडक ऋषीच्या मनाला आनंद झाला सुनेला आणि मुलाला पाहून. ही कथा आपण ऐकली. नंतर हनुमंतरायाची जन्मकथा ऐकली. 33 कोटी देवाबरोबर असणारं युद्ध झालं. इंद्रदेवाला सुद्धा हरवलं, ब्रह्मदेवाला हरवलं, प्रत्यक्ष भगवान शंकरांना देखील असणारं त्या ठिकाणी हरवलं. शेवटी वायुदेवानं जाहीर संप केला. त्यावेळेला 33 कोटी देव सुद्धा प्राणवायू न मिळाल्यामुळं तडपडू लागले, अशी असणारी अवस्था झाली. परंतु ज्या वेळेला अग्निदेव प्रगट झाले त्या यज्ञकुंडामधून, प्रसादाचं ताट असणारं त्यावेळेला घेऊन बाहेर आले. 3 भाग करून 3 राण्यांना त्यावेळेला भक्षण करण्यासाठी दिले ते असणारे पायस प्रसाद. परंतु असणारं कैकई रुसली, तिथं विघ्न निर्माण झालं. गारीनं पिंड झडपला. पिंड घार नेत असताना काय झालं तर सोसाट्याचा वारा सुटला. गारीमुखीचा पिंड अंजनीच्या करी पडता निर्धारी बक्षियेला. 9 मास होता ती झाली प्रसूत, दिव्य वायुसूत प्रगटला. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. भगवान शंकर 11वा रुद्र असणारा हनुमंतरायाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रगट झाले. परंतु 3ही राण्या असणाऱ्या गर्भवती झालेल्या आहेत. आणि वशिष्ठ ऋषीने त्यावेळेला राजा दशरथाला सांगितलं की राजा, आपल्या पत्नीला असणारं त्या ठिकाणी डोहाळ विचारावं, असं धर्मशास्त्र सांगते आपलं. मग आता प्रत्येक स्त्रीच्या महालामध्ये जायचं आणि तिला असणारं तू डोहाळ विचारायचं, अशी त्यावेळेला आज्ञा श्री गुरु वशिष्ठ ऋषींनी राजा दशरथाला दिलेली आहे. तैसे राणी यांचे गर्भ वाढती, तो वशिष्ठ बोले दशरथा प्रती. राया धर्मशास्त्र ऐशे रीती, डोळे त्रियाशी पुसावे. बघा, ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की जसं चंद्र एका कलेनं असणारा वाढत जातो आणि पौर्णिमेला असणारा पूर्ण झाला जातो, त्याच पद्धतीनं असणारा आता स्त्रियांच्या देहामधला असणारा जो काय गर्भ आहे दिवसेंदिवस या ठिकाणी वाढू लागलेला आहे. तू आता जाऊन असणार या ठिकाणी काय करायचं आहे तर प्रत्यक्ष असणाऱ्या स्त्रियांना जाऊन डोहाळ विचारायचं आहे. राजा दशरथाला वशिष्ठांनी आज्ञा दिलेली आहे. ऐशे बोलता ब्रह्म ऋषी, हर्ष वाटला रायाशी. नमोनी वशिष्ठा चरणाशी, राजेंद्र तेव्हा चालिला. राजा दशरथाने ज्या वेळेला वशिष्ठ ऋषींची आज्ञा ऐकली, मनाला त्यावेळेला आनंद वाटू लागलेला आहे. ऋषींच्या चरणाला त्यावेळेला वंदन केलं, दर्शन त्यावेळेला घेतलं आणि हा राजा दशरथ कौशल्या, सुमित्रा आणि कैकईला डोहाळ विचारण्यासाठी त्यांच्या महालाकडे जाऊ लागलेला आहे. जैसा शचीच्या मंदिरात व्रतासूर शत्रू प्रवेशत, तैसाची अजपाळ सुत कैकेय सदनी प्रवेशे. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं या ओळीमध्ये. जसं व्रत्रारी शत्रू म्हणजे 33 कोटी देवांचा राजा असणारा इंद्र, आणि या इंद्रदेवानं काय करावं, शची नावाच्या त्याच्या पत्नीच्या महालामध्ये प्रवेश करावा. अगदी त्याच पद्धतीनं राजा दशरथानं सुरुवातीला कैकईच्या महालामध्ये प्रवेश केलेला आहे. पीड प्राशनाचे काळी कैकई होती रुसली, म्हणून राजेंद्र ते वेळी तिचे सदनी प्रवेशला. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं, ज्या वेळेला 3 राण्यांना 3 असणारे पिंड दिले होते भक्षण करण्यासाठी, परंतु त्यावेळेला कैकई रुसलेली होती, तिचा रुसवा अजून गेलेला नव्हता. परंतु अगोदर तिचा रुसवा काढावा असा विचार राजा दशरथानं केलेला आहे. आणि म्हणून करता सुरुवातीलाच राजा दशरथ कैकईच्या महालामध्ये गेलेला आहे. दूती जाणविती स्वामिनी ते, डोहाळे पुसावया तुहाते. न पती सोय येते सते ते, सुमुहूर्त पाहुनिया. बघा, नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला काय झालेलं आहे, जी काय एक दासी होती कैकईच्या महालामध्ये सेवा करण्यासाठी अखंड
राहणारी ती असणारी कैकेयीच्या जवळ गेलेली आहे आणि कैकेयीला त्यावेळेला वार्ता सांगितलेली आहे की राजा दशरथ स्वतः डोहाळ विचारण्यासाठी तुमच्या महालामध्ये येऊ लागलेले आहेत, अशी बातमी त्यावेळेला त्या दासीनं कैकेयीला त्यावेळेला श्रुत केलेली आहे. सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकेयी गर्विना, जैसा अल्पविद्या गर्व पूर्ण तैसे येत झाले. ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये सांगितलं गेलं की ही कैकेयी असणारी कशी होती, तिला असणारा गर्व होता म्हणले कशाचा, सुंदरपणाचा गर्व होता म्हण कैकेयीला त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये असणारी ती गर्भिणी अशा प्रकारची होती. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं, ज्ञान कमी असावं म्हणले पण दिमागच जास्त असावा. काय उपयोग आहे का म्हणले त्याचा त्या ठिकाणी, काही असणारा उपयोग नाही. अजून काय काय उदाहरणं देतात ग्रंथकर्ते आपल्याला कळण्यासाठी, ग्रंथकर्ते पुढील ओवीमध्ये सांगत आहेत. जैसा गारुडियाच्या विद्या किंचित परी बिद्रे बांधिती बहुत, की निर्नाशिक वात रूपाभिमान विशेष पै. ग्रंथकर्ते पुढे या ओवीमध्ये सांगतात की जसा एखादा गारुडी असावा, गारुड्याकडे विद्या थोडी असावी परंतु प्रदर्शन मात्र असणार थोड्या विद्येचं जास्त करावं म्हणले त्या ठिकाणी. किंवा एखादा कुरूप अशा प्रकारचा मनुष्य असावा परंतु कुरूप माणसानं आपल्या सुंदरपणाचा अभिमान बाळगावा. कुठपर्यंत, आरशामध्ये जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत बाळगावा. तद्वत अवस्था या कैकेयीची त्या ठिकाणी झालेली आहे. बिंदू मात्र विषऋषिका परिपृचाग्र सदा वर्ते देखा, किंचित ज्ञान होता महामूर्खा मग तो नगणी वाचस्पते. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये सांगितलं गेलं, विंचू जो काय असतो, विंचूच्या नांगीमध्ये विष थोडंच असतं म्हणले, पण नेहमी करता शिपटी असणारी विंच्याची अशी वरीच असते नांगी विंच्याची त्या ठिकाणी. तद्वत असणारी अवस्था कुणाची आहे त्या ठिकाणी, तर या असणाऱ्या कैकेयीच्या ग्रंथकर्त्यांनी या ओवीमध्ये सांगितलं, थोडंसंच ज्ञान एखाद्या महामूर्ख माणसाला असावं पण आव मात्र त्याने देवगुरु बृहस्पती प्रमाणे आणावा. त्याच पद्धतीनं अवस्था कैकेयीची त्या ठिकाणी झालेली आहे. खडाने घेऊन दुग्ध किंचित परिलता प्रारदे बहुत, अल्पोदके गट उचंबळता अंग भिजता वांकाचे. बघा ग्रंथकर्त्यांनी पुन्हा उदाहरण दिलं आपल्याला कळण्यासाठी. एखादी असणारी अतिशय कमी दूध देणारी गाय असावी, दहार काढायला बसलं की काय करावं, दूध कमी द्यावं पण लाताच भरपूर माराव्या म्हणले त्या ठिकाणी. तद्वत असणारी अवस्था कुणाची आहे, कैकेयीची आहे त्या ठिकाणी. दुसरं उदाहरण दिलं, एखादी घागर पाण्यानं अर्धीच भरावी आणि ती खांद्यावर घेऊन घरी येण्याचा प्रयत्न करावा. अर्ध भरलेली घागर त्याच्यातलं ही पाणी असणारं घरापर्यंत येस्तोर संपून जावं म्हणले हँड काढून त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं कमी ज्ञान सुद्धा असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी गप्प बसू देत नाही, उतळ पाण्याला खळखळाट फार. तद्वत असणारी अवस्था कैकेयीची या ठिकाणी झालेली आहे. तैसे कैकेयीस झाले तै वेळी प्रीतीने दशरथ आला जवळी, आपण शेजेवरी निजली नाही धरिली मर्यादा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला राजा दशरथाचं आगमन कैकेयीच्या महालामध्ये झालेलं आहे परंतु कैकेयीनं मर्यादेचं पालन केलं नाही, मर्यादा धरली नाही असणारी त्या ठिकाणी. कारण राजा दशरथ स्वतःचा पती असणारा त्या ठिकाणी महालामध्ये आलेला आहे परंतु असणारं कोण आलंय आणि काय झालंय मला काय घेणं देणं नाही, ह्या भमकीमध्ये असणारी ती कैकेयी त्या ठिकाणी राहिलेले. तशाच अवस्थेमध्ये मंचकावरती त्या ठिकाणी पहुडलेले अशी असणारी अवस्था त्यावेळेला उद्धटपणानं ह्या कैकेयीनं राजा दशरथाची केलेली आहे. स्त्री सेवक अपत्य दासी स्वान मर्कट कुरूप्याशी, मर्यादा तुटती मग सकळाची ते अनावर जाणीजे. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं, एखादी स्त्री असेल, सेवक असेल किंवा स्वतःच असणारं एखादं लहान मुलं असेल किंवा एखादी असणारी दासी असेल, ज्या वेळेला असणारं मर्यादेचं उल्लंघन करतात ना त्यावेळेला त्यांना आवरणं सुद्धा फार कठीण असतं म्हणले त्या ठिकाणी.
कारण स्त्री एखादी दिसायला जरी असणारी शांत आपल्याला वाटत असेल, परंतु असणार जर का तिचं मन त्या ठिकाणी असणार क्रोधायमान झालं तर ती वाघीणच आहे दुसरी, असं म्हणायला काय हरकत नाही. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहेत. म्हणून मर्यादा काही तेता काही काही न धरे देखता दशरथा ती डोळे पुशे नपणाता उभा समीप राहोनी. कैकईनं कसल्याही प्रकारची मर्यादा त्या वेळेला धरलेली नाही. आणि अशी अवस्था ज्या वेळेला असणारी राजा दशरथाची केली, खऱ्या अर्थानं राजा दशरथाचा अपमानच या कैकईनं त्या वेळेला केलेला आहे त्या ठिकाणी. आणि अशी असणारी ज्या वेळेला अवस्था झाली, राजा दशरथ त्यावेळेला कैकईच्या अगदी जवळ त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला आहे, विचारू लागलेला आहे. आणि काय विचारतोय ग्रंथकर्ते आपल्याला पुढील ओळीमध्ये सांगत आहेत. म्हणे कैकई बोले वचना तुझ जे आवडे मना तुना ते मी समस्त पुरविना सत्य जाण प्रिय करे. राजा दशरथ त्यावेळेला कैकईला विचारू लागलेला आहे की हे असणारे प्रिय, मी तुला डोहाळ विचारण्यासाठी आलेलो आहे. तुझ्या मनामध्ये काय असणारी इच्छा आहे, काय असणार तुला या ठिकाणी तुझ्या मनाला आवडतंय, कृपा करून असणार मला सांग. तुझं मनोरथ पूर्ण करण्यासाठी मी या वेळेला सिद्ध आहे, अशी त्यावेळेला विनंती राजा दशरथ या ठिकाणी कैकईला करू लागलेला आहे. मग काय बोले ते वेळे तुझी काय पुरवाल डोहाळे माझ्या मणीचे सोहाळे पूर्ण करता दिसेना. कैकई त्या वेळेला राजा दशरथाला म्हणू लागली की तुम्ही काय माझं डोहाळ या ठिकाणी पुरवणार आहात, माझ्या मनामधले असणारे सोहळे तुम्ही या ठिकाणी काय पूर्ण करणार आहात, माझ्या मनामधल्या इच्छित वासना असणारं पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये नाही, असं त्यावेळेला ही कैकई राजा दशरथाला उद्धटपणानं बोलू लागलेली आहे. मग बोले अजय नंदना तुझ कारणे वेचिना प्राण वारी तुझे डोहाळे पुरविना सत्य जाण सुकुमारे. बघा ग्रंथकर्ते या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. राजा दशरथ त्यावेळेला म्हणू लागलेला आहे की तू जे काय मागशील ते मी देण्यासाठी तयार आहे, तू डोहाळा असणार मला सांगावं, आणि ते पूर्ण करत असताना माझा प्राण जरी जाण्याची वेळ आली तरी मी प्राण सुद्धा समर्पण करायला तयार आहे तुझ्यासाठी या ठिकाणी, असं त्यावेळेला हा राजा दशरथ कैकईला विनंती करू लागलेला आहे. मग जी म्हणे जी नृपवरा डोहाळे हेची माझे अवधारा कौशल्या सुमित्रेची या पुत्रा दिगंतरा दवडावे. बघा ज्या वेळेला राजा दशरथानं असं विनंती करून ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला माझ्या मनामध्ये हेच डोहाळा आता निर्माण झालेला आहे. कौशल्य आणि सुमित्रेच्या असणाऱ्या मुलांना काय करावं, दूर वनांतराच्या ठिकाणी असणारं पाठवून द्यावं, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, आणि नये समाचार त्याचा आम्हा म्हणून सांगितलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी ती काय करते ती कुठे गेले ती ही सुद्धा वार्ता असणारी माझ्या कानापर्यंत आली नाही पाहिजे. कौशल्य आणि सुमित्रेच्या मुलांची अशा प्रकारची अवस्था करावी असं पहिलं डोहाळ कैकईनं त्यावेळेला राजा दशरथाला मागितलेलं आहे. पाठवावे दूर कानना त्याचा समाचार पुन्हा कळेना आमचे वर्तमान त्याची या करना सहसाई न जावे. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं त्यावेळेला कैकई काय म्हणू लागलेले की कौशल्या सुमित्रेच्या पुत्राला दूर वनामध्ये असणारं पाठवून द्यावं, त्यांचाही समाचार आम्हाला कळला नाही पाहिजे ना आमचाही समाचार असणारा त्यांना कळला नाही पाहिजे. त्या ठिकाणी अशी असणारी अवस्था या ठिकाणी करावी, म्हणजे कैकईच्या मनामध्ये कुटील भाव त्यावेळेला निर्माण झालेला आहे श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण रक्ताचं नातं रक्ताशी ज्या वेळेला असणारं त्या ठिकाणी बेईमानीपणानं वागलं जातं ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं रामायणच घडतं असं म्हणायला काय त्या ठिकाणी हरकत नाही. आणि तीच असणारी अवस्था त्यावेळेला त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांचा देखील समाचार असणारा माझ्या कानापर्यंत आला नाही पाहिजे असं त्यावेळेला ही असणारी कैकई राजा दशरथाला बोलत आहे. राजा द्यावे माझी या पुत्रा हेची डोहाळे
होती राजेंद्रा. तुम्ही म्हणाल धर्म खरा तो दोष मजवरी गालिजे. बघा नंतर मग असणार या ठिकाणी माझ्या पोटी जन्म पावणारा जो मुलगा याला असणार काय करावं तर या अयोध्येच्या राज्य सिंहासनावरती बसवावं, त्याला असणार राजा करावं या ठिकाणी. आणि हेच असणार माझं या ठिकाणी मागणं आहे. तुम्हाला वाटेल की मी असं तुम्हाला मागणं मागत आहे, मी खऱ्या अर्थानं अधर्म करू लागलेले अशी शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, पण तसं बी काय समजू नका असं म्हणून ही कैकई पुढे राजा दशरथाला काय बोलू लागली. माझा निंदा तिला सकल लोक तो तो वाटेल परमसुख. समस्त जना व्हावे दुःख हे मजला आवडे. हे मजला आवडे त्या वेळेला असणारी कैकई म्हणू लागलेली की तुम्हाला अधर्म जरी वाटला तरी तो दोष असणारा मी स्वतः स्वीकारायला तयार आहे म्हणली या ठिकाणी. कुणी माझी किती निंदा करायची तेवढी करू द्या, मला काही घेणं देणं नाही म्हणली त्या ठिकाणी. असं कैकई त्या वेळेला असणारी त्या ठिकाणी बोलली. आणि पुढं असणारी म्हणू लागलेले लोकांनी माझी निंदा जरी या ठिकाणी केली तर मग मात्र माझ्या मनाला सुख आणि आनंदच या ठिकाणी वाटला जाणार आहे. कशाला तुम्ही या ठिकाणी अनुमान करता. लोकांनी जेवढं माझी निंदा करल तेवढं असणार मला दुःख होणार नाही, तर माझ्या मनाला आनंदच होणार आहे. कैकई राजा दशरथाला बोलू लागलेली आहे. आयशी कैकई वंदे ते अवसरी. ऐकता नृप खोचला अंतरी. की काळजी घातली सुरी की अंगावरी चपळा पडे. बघा ज्या वेळेला कैकईनं अशा पद्धतीचं असणारं मागणं मागितलं त्या ठिकाणी आणि मागितल्याबरोबर असणारं अंतःकरणामध्ये असणारं त्या वेळेला काय झालेलं आहे राजा दशरथाला काळजामध्ये असणारी सुरी खूप तद्वत असणारी अवस्था दुःखमय अशा प्रकारची राजा दशरथाची त्या वेळेला झालेली आहे. जसं एखाद्या मनुष्याच्या अंगावरती अचानक भयानक अवस्थेमध्ये वीज पडावी तद्वत असणार दुःख राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेलं आहे. वचन नव्हे ते केवळ दुःख वलीचे श्रेष्ठ फळ. की संचरले हळहळ हृदय वाटे दशरथा. बघा ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं की राजा दशरथाच्या मनाला किती दुःख झालं हळहळ त्या वेळेला राजा दशरथाच्या मनाला त्या वेळेला वाटू लागलेले आहेत. या ठिकाणी जणू काही हलाहल नावाचं विषच असणारं प्राशन केलंय आणि त्याचा दाह होऊ लागलेला आहे का काय असं असणारं दुःख त्या वेळेला राजा दशरथाच्या मनाला झालेलं आहे. वाटे पर्वत कोसळला की काळश्रप जिवारी झुंबला. की तप्त शस्त्र गाय पडला अंगावरी अकस्मात. ग्रंथकर्त्यांनी पुन्हा उदाहरण देऊन सांगितलं या ओळीमध्ये पर्वताचा अंगावर कोसळला का काय अशा पद्धतीचं दुःख राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलं. तापवलेलं एखादं तलवारीसारखं शस्त्र असावं त्याचा घाव अंगावरती या ठिकाणी घालावा तद्वत असणारं दुःख कैकईचं मागणं ऐकून राजा दशरथाला प्राप्त झालेलं आहे. कैकई वचनातलं शोधो भव पूर्ण. प्राशिले आयुष्य सागर जीवन. राव गावरा होय जैसा चतुराना. वेदहरण केले जेव्हा. बघा ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं त्या वेळेला की राजा दशरथ त्या वेळेला भयभीत झालेला आहे, घाबरून गेलेला आहे. त्या वेळेला दुःख असणार त्या वेळेला अनावर झालेला आहे राजा दशरथाच्या मनाला. ग्रंथकर्त्यांनी राजा दशरथ त्या वेळेला इतका घाबरून गेला, किती घाबरून गेला हे सांगत असताना उदाहरण दिलं या ओळीमध्ये. या ठिकाणी ज्या वेळेला शंकासुर नावाच्या राक्षसानं ब्रह्मदेव डोळं झाकून बसलेला असताना वेद उचलून समुद्रामध्ये घेऊन जाऊन लपला गेला. ब्रह्मदेवानं डोळं उघडल्यानंतर वेद ज्या वेळेला ब्रह्मदेवाला दिसले नाहीत आणि ब्रह्मदेव त्या वेळेला जसा घाबरा झाला त्याच पद्धतीनं असणारा राजा दशरथ त्या ठिकाणी घाबरून गेलेला आहे. परमछेद पावला नृपवरा. तीस नेलीचे प्रत्योत्तरा. माग सुमित्रेचे मंदिरा प्रवेशता झाला.
बघा ज्या वेळेला असणारी अशी अवस्था राजा दशरथाची त्या वेळेला झाली. कारण कैकईचं बोलणं म्हणजे कसं होतं, कलशोद्भव म्हणजे अगस्ती नावाचे ऋषी असावे आणि त्यांनी समुद्रातलं पाणी एका आचमनामध्ये प्राशन करावं. तसं आयुष्यरूपी पाणीच त्या असणाऱ्या मागणीनं प्राशन करून टाकलेला या असणाऱ्या कैकईच्या बोलण्यानं त्या ठिकाणी राजा दशरथाचा त्यावेळेला नाईलाज झाला आणि सुमित्रेच्या महालामध्ये हा राजा दशरथ प्रवेश करता झालेला आहे. संसार तापे ते संतप्त ते संत मागमे जैसे जीव निवत तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं या ओळीमध्ये, जसं संसार तापानं तापलेला एखादा असणारा मनुष्य असावा म्हणले त्या ठिकाणी. कारण संसारामध्ये असणारं दुःखाशिवाय दुसरं काय नाही संत महात्म्याने आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे श्रोत्यांनो. कारण संसारामध्ये असणारं सुख केवढं आहे, दुःख केवढं आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे म्हणून सांगितलं गेलं त्या ठिकाणी. म्हणून करता संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ म्हणून सांगितलं गेलं त्या ठिकाणी. तीच अवस्था राजा दशरथाची झालेली आहे. सुमित्रेच्या महालामध्ये प्रवेश केला आणि केल्याबरोबर असणार राजा दशरथाच्या मनाला प्रसन्न वाटलं, शांत वाटलं. त्यावेळेला संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संसार तापानं तप्त झालेला माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवला जावा. तद्वत आनंद शांत अवस्था राजा दशरथाला प्राप्त झालेली आहे. तिचे नाव सुमित्रा सती परिणाम ऐशीच आहे रीती वरकड नावे जिथे विधी ती तो व्यर्थची जाणीजे. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं तिचं नाव काय आहे, तर सुमित्रा अशा प्रकारचं असणारं नाव आहे म्हणले त्या ठिकाणी. सु म्हणजे चांगली, अशी ती सुमित्रा अशा प्रकारचं तिचं नामाभिधान आहे. आणि नाव जसं आहे तसं कर्तृत्व बी आहे म्हणले तिचं त्या ठिकाणी. नाहीतर नावाच्या नुसत्या मोठेपणाला काय करायचं आहे म्हणले. कारण अनेकाची अनेक नावं असते ती, परंतु असणारं नावाप्रमाणे असणारं कार्य नसतं, कर्तृत्व नसतं त्या ठिकाणी. परंतु नामासारखी असणारं तिचं वागणं देखील तशाच प्रकारचं त्या ठिकाणी आहे. आणि अशा असणाऱ्या सुमित्रेच्या महालामध्ये राजा दशरथ सुखावला गेलेला आहे. नाव ठेविले उदार करणा आडका वेचिता जाय प्राण बृहस्पती नाम त्याला गुणा घडवजन बोलता नये. बघा ग्रंथकर्त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं गेलं एखाद्याचं नाव असावं म्हणले उदार करणं त्या ठिकाणी. पण उदार करणं जरी नाव असलं, आडका जरी खर्चायचा म्हणलं तर 10 वेळा विचार करतंय. समजा जर 500 रुपयाची नोट असली तर 10 रुपयासाठी कशी मोडावी म्हणून करता 10 वेळा विचार करेल, परंतु असणारे पैसे खर्चणार नाही. मग कर्ण नाव असून तर त्याचं काय उपयोग आहे त्या ठिकाणी. कारण कर्णासारखा असणारा उदार या जगामध्ये दुसरा कोणीही झाला नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण आपण ऐकलेलं आहे पांडव प्रताप ग्रंथामध्ये, ज्या वेळेला एक असणारा ब्राह्मण आलेला होता, स्त्री असणारी प्रसूती होण्याची वेळ झालेली आहे आणि मला काहीतरी जाळण्यासाठी म्हणून करता असणारं इंधन दे म्हटल्यानंतर कर्णानं स्वतःचा रत्नजडित पलंग जो काय होता तो असणारा फोडून ब्राह्मणाला असणारं त्या ठिकाणी सरपण दिलं. कर्ण ज्या वेळेला घोड्यावर आरूढ होऊन युद्ध करत होता त्यावेळेला ब्राह्मण घोडा मागण्यासाठी आला. त्यावेळेला स्वतः असणारा कर्णानं आपल्या स्वतःचा घोडा त्या ब्राह्मणाला दान करून टाकला. सांगायचं तात्पर्य काय आहे, कर्णासारखा उदार या जगामध्ये दुसरा कोण झाला नाही. परंतु कलियुगामधला एखादा कर्ण असावा म्हणले आणि आडका खर्चायचा म्हणलं तर त्यानं 10 वेळा विचार करावा. तद्वत असणारी अवस्था कुणाची आहे, तर या असणाऱ्या प्रत्यक्ष राजा दशरथाची त्यावेळेला त्या ठिकाणी झालेले. परंतु सुमित्रा असणारं तिचं नाव आहे, नावाप्रमाणे असणारं तिचं त्या ठिकाणी कर्तृत्व आहे. बृहस्पती एखाद्याचं नाव असावं पण धड त्याला बोलताही येत नसावं, काय नावाचा उपयोग आहे का, काहीच उपयोग नाही. परंतु सुमित्रेचं मात्र तसं नाही बर का, ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहे. कमल नयन नाम विशेष परी डोळ्या डोळे वाढेल वडस
क्षीर सिंधू नाम पुत्रास परितर्क तयाशी मिळेना. परितक्रतयाशी मिळेना. ग्रंथकर्त्याने या ओळीमध्ये सांगितलं गेलं की एखाद्याचं नाव कमलनयन म्हणजे कमळाप्रमाणे डोळे आहेत अशा प्रकारचा अर्थ असणारं नाव ठेवावं म्हणले, पण दोन्ही डोळ्याला असणारी वडसं वाढावी म्हणले त्याच्यात या ठिकाणी. काय उपयोग आहे का? एखाद्याचं नाव क्षीरसिंधू किंवा क्षीरसागर असावं, पण साधं ताक मागायला गेला शेजाऱ्याकडे तर त्याला कोण ताक बी देत नाही. काय उपयोग आहे का त्याच्या नावाचा? काहीच उपयोग नाही. परंतु सुमित्रा ही नावाप्रमाणच असणारी त्या ठिकाणी सुमित्रा आहे, ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहेत. नाव ठेविले पंचानन जंबुक देखता पळे उठवून. जन्म गेला मागता कोरांना सार्वभौम भौम नाम तया ते. सार्वभौम नाम तया ते. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की एखादा असणारा मनुष्य त्याचं नाव पंचानन म्हणजे वाघ किंवा सिंह अशा प्रकारचा अर्थ आहे म्हणले त्या नामाचा त्या ठिकाणी. पण कोल्हा जरी आला तरी असणारा बिहून गाहुरून पळतोय म्हणले त्या ठिकाणी. त्याचा काय उपयोग आहे का त्याच्या नावाचा? काहीच असणारा त्या ठिकाणी उपयोग नाही. एखाद्याचं सार्वभौम अशा प्रकारचं नाव आहे, पण भिक्षा मागायला गेलं तर भिक्षा सुद्धा कोण वाढत नाही. काय उपयोग आहे का नावाचा? काहीच उपयोग नाही. ग्रंथकर्ते उदाहरण देऊन आपल्याला सांगत आहेत. नाव ठेविले जया मदन तो निर्नाशी कुलक्षण. तैसा सुमित्र नवे पूर्ण करणी नामा सारिकी. बघा ग्रंथकर्ते पुढे उदाहरण देऊनच सांगतात या ठिकाणी की एखाद्याचं नाव असणारं मदन असावं म्हणले त्या ठिकाणी. पण नाव जरी असणारं मदन असलं तर तो कसा असावा म्हणले? नाकट्या नाकाचा असावा म्हणले. मदन हा जगामधला असणारा अप्रतिम आणि सुंदर अशा प्रकारचा पुरुष आहे, पण मदन नाव असून सुद्धा तो नकटा असावा. तद्वत असणारी अवस्था जर त्या मनुष्याची असेल तर मदन अशा प्रकारचं नाव ठेवून तर काय उपयोग आहे? ग्रंथकर्ते उदाहरण देऊन आपल्याला सांगत आहेत. नप आला ऐकता करणी समोर आली हंसा गामिनी. दशरथाची हे चरणी मस्तक ठेवी सद्भावे. बघा राजा दशरथाचं आगमन आपल्या महालामध्ये झालेलं आहे. सुमित्रा मातेनं त्यावेळेला जाणलं. मनाला आनंद त्यावेळेला झालेला आहे. लगेचच मंचकावरून असणारी त्यावेळेला उठली गेलेले राजा दशरथ येत असताना राजा दशरथाच्या अगदी जवळ गेली आणि आपलं असणारं डोकं राजा दशरथाच्या चरणावर नतमस्तक केलेलं आहे. स्त्रियाचा देव तो आपला नाथ पुत्राशी माता पिता सत्य. शिष्याशी गुरुदैवत ग्रस्ताशी दैवत अतिथी. बघा किती ज्ञान सांगितलेला या ओळीच्या माध्यमामधून ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी. मुलगा जर असेल तर आई आणि वडील हेच त्या असणाऱ्या मुलाचं दैवत आहे म्हणले. त्यानं बाकीचा पुन्हा फालतूकन पांचट परमार्थ करायची गरज नाही त्या ठिकाणी. फक्त आई वडिलांची असणारी सेवा करायची आहे. शिष्य जर असेल तर त्यांना आपल्या असणाऱ्या सद्गुरूची त्या ठिकाणी असणारी सेवा करायची आहे. ग्रस्ताश्रमी म्हणजे जर आपण संसारिक असू तर आपल्या घरी आलेल्या अतिथीचं असणारं पूजन करायचं आहे. मोठा जरी पाहुणचार नाही करता आला तर तांब्यावर पाणी कब्बर चहा तरी त्याला त्या ठिकाणी पाजायचं आहे. एवढं जरी अतिथीचं पूजन केलं त्याचा परमार्थ साध्य झाला. आणि मुलानं फक्त आई वडिलांची सेवा करावी, कारण माय बापे केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी म्हणून सांगितलं. त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, कारण आई वडिलांची जर सेवा केली तर त्याला खऱ्या अर्थानं परमार्थ साध्यच झाला असं म्हणायला त्या ठिकाणी काय हरकत नाही. म्हणून एका कवीनं म्हटलंय, माळकरी टाळकरी घोळकरी कशाला जातो रे पंढरपुरी. आई बाप असता घरी कशाला करतो म्हणले पंढरीची वारी त्या ठिकाणी. म्हणून करता आई वडिलांची सेवा हाच मुलाचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी परमार्थ आहे. तसं स्त्रीला हेच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही दुजा. म्हणून करता पत्नीनं काय करायचं आहे? पतीची सेवा करायची आहे. त्याच्यातच तिचा परमार्थ सामावलेला आहे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहेत. म्हणून सुमित्रेने अजनंदना पूजिला षडोपचारे करुणा. उभा ठाकली कर जोडून आजोवदन सलज्ज. बघा त्यावेळेला असणार म्हणून करता ही सुमित्रा असणारी धावत आलेली होती. राजा दशरथाचं दर्शन त्यावेळेला घेतलेलं होतं आणि सलज्ज होऊन असणारी त्यावेळेला उभा राहिली म्हण हात जोडून त्या ठिकाणी.
याला सेवाभाव म्हणावं, याला नम्रता म्हणावं. आणि माणसाच्या अंगी थोडी तरी नम्रता असावी श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण दीर्घायुष्य व्हायचं असेल तर नम्रतेनं वागावं मनुष्यानं त्या ठिकाणी. कारण महापुरे झाडे जातील तेथे लव्हाळे वाचती म्हणून सांगितलं. नदीला महापूर आला तर मोठी मोठी झाडं सुद्धा वाहून जातात, पण लव्हाळा कधी वाहून जात नाही. का वाहून जात नाही? त्याचं कारण आहे वाकण्याची प्रवृत्ती आहे त्या लव्हाळ्याकडे त्या ठिकाणी. म्हणून करता नम्रता वारकरी साधकाच्या रामभक्ताच्या अंगी सुद्धा नम्रता असावी म्हणले त्या ठिकाणी. कारण नम्र झाला भूता आणि तेने कोंडी येले अनंता म्हणून सांगितलं. म्हणून नम्रता महत्वाची आहे. म्हणून तैरणे को लीनता, डुबणे को अभिमान, लेणे को हरिनामन, देणे को अन्नदान म्हणून सांगितलेलं. म्हणून करता खऱ्या अर्थानं नम्रता हा भाव जर आपण अंगीकृत केला तर खऱ्या अर्थानं हा रामविजय नावाचा ग्रंथ आपल्या गावामध्ये उगवलाच असं म्हणायला काय हरकत नाही. काही काही डोळ्याचे दुःख प्रबळा, राव विसरला हो सकळा, जैसा बोध ठसावता निर्मळ, तम जाळ वितुळे. बघा ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात की अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला असणारं काय झालेलं आहे त्या ठिकाणी. तर राजा दशरथ असणारा त्यावेळेला अगोदरच असणारा दुःखी अशा प्रकारचा झालेला होता त्या ठिकाणी. कशामुळं? तर कैकईच्या महालामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला गेलेला होता त्यावेळेला कैकईनं अवमान केलेला होता. मर्यादेचं पालन केलं नाही तर मर्यादेचं उल्लंघन केलेलं होतं त्या ठिकाणी. आणि म्हणून करता असणारा राजा दशरथाची जी मनस्थिती आहे ही पूर्णपणे खराब होऊन गेलेली होती त्या ठिकाणी. परंतु ते जे काय दुःख झालेलं होतं ते सुमित्रीच्या महालामध्ये गेल्याबरोबर त्या दुःखाचा परिहार होऊन गेला त्या ठिकाणी. आनंद आणि समाधान त्यावेळेला राजा दशरथाच्या मनाला त्या ठिकाणी वाटू लागलं. अशी असणारी अवस्था त्यावेळेला राजा दशरथाची झालेली आहे. श्री गणेशाय नमः. मग किंचिताचे करुणा बोले सलजा गो अब्धोदना, जय ऐकता सुख संपना, जय नंदना होय पै. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की त्यावेळेला असणारी जी काय सुमित्रा ही अधोवदन झालेले, मान खाली घातली, सलज्ज झाली, लज्जित असणारी अवस्था त्यावेळेला धारण केलेली आहे त्या ठिकाणी. आणि असं ज्या वेळेला त्या ठिकाणी सुमित्रा मातेनं असणारी अवस्था त्यावेळेला त्या ठिकाणी धारण केलेले राजा दशरथानं त्यावेळेला असणारं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि पाहिल्याच्या नंतर असणारं त्यावेळेला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सलज्ज अवस्था असणारी धारण केली. हात वगैरे असणारे दोन्ही त्या ठिकाणी जोडलेले आहेत, उभी राहिलेले. आणि राजा दशरथाला काय म्हणू लागलेले आहे, काही काही डोहाळ्याचे दुःख प्रबळ, राव विसरला हो सकळ, जैसा बोल जसा विचा निर्मळ, तम जाळ वितळे. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं ज्या वेळेला असा आदर केला सुमित्रेनं त्यावेळेला झालं काय, कैकई डोहळ्याचं जे दुःख होतं तो असणारा राजा दशरथ पूर्णपणे विसरून गेलेला आहे. जसं एखाद्या साधकाला बोध अंतःकरणामध्ये ठसला जावा आणि त्याच्या मनाला आनंद व्हावा, तद्वत असणारा आनंद राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. राजा म्हणे सुमित्रेशी, डोहा काय डोहळे होतात ते मानसे, ते मला सांगण्याचे कुरंगणे सुमित्रे. राजा दशरथ त्यावेळेला सुमित्रेला विचारू लागलेला आहे की हे असणारे कुरंगनेत्री, तुझ्या मनामध्ये असणारे काय डोहाळे निर्माण होऊ लागलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे, सांग लवकर मला. अशी त्यावेळेला विचारणा राजा दशरथ त्यावेळेला सुमित्रेला करू लागलेला आहे. मग किंचित हास्य करून बोले सलजा जो वदना, जय ऐकता सुख संपन्न, अंजनंदन होय पै. अजनंदन होय पै. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं त्यावेळेला लज्जित अवस्था धारण केलेली आहे. आणि असणारी त्यावेळेला ही सुमित्रा माता असणार आपल्या मनामधलं मनोगत जे काय डोहाळं निर्माण झालेलं होतं ती राजा दशरथाला सांगू लागली. आणि आता
सुमित्रा असणारी राजा दशरथाला सांगणार आहे. राजा दशरथ या ठिकाणी ऐकणार आहेत आणि आपल्याला सुद्धा ऐकायला मिळणार आहे या दोघांचा संवाद. की ऐकल्यानंतर आपल्या सुद्धा मनाला आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये बोलत आहेत. म्हणे आवडी बहुवसा कौशल्य गर्दी जगन्निवासा अवतरेल जो आदि पुरुष जगद्वंत जगदात्माया. सुमित्रा त्या वेळेला म्हणू लागलेले कौशल्याच्या असणाऱ्या पोटी प्रत्यक्ष जगामध्ये निवास करणारा असणारा जो काय परमात्मा आहे तो असणारा अवताराला येणार आहे त्या ठिकाणी. ही सुमित्रेला देखील असणार अगोदरच माहीत झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण हे जे अवतार कार्य असतं ते अगोदर निश्चित झालेलं असतं. नंतर मग असे महापुरुष जन्म घेत असतात लोकराहटीमध्ये लौकिक अर्थानं त्या ठिकाणी. नाहीतर त्यांचे जन्म हे असणारे आयोनी संभव अशा प्रकारचे असतात. आणि म्हणून करता असणार त्यावेळेला म्हणू लागलेले कौशल्याच्या पोटी जगज्जीवन असणारा ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा अवतार धारण करणार आहे असं म्हणून सुमित्रा राजा दशरथाला काय सांगू लागलेले आहे. त्याच्यावर रात्र सेवा परवी वाटे मम पुत्रेची करावी जाने वशहाने वागवी ओवाळावी तयावरोजी. बघा नंतर मग सुमित्रा पुढे काय म्हणू लागलेले राजा दशरथाला. आणि त्या कौशल्याच्या पोटी जन्म पावणाऱ्या असणाऱ्या मुलाची सेवा माझ्या असणाऱ्या मुलांनी या ठिकाणी करावी. हेच असणार त्या ठिकाणी मागणं या असणाऱ्या सुमित्रेनं राजा दशरथाला मागितलेलं आहे. सेवे परते थोर साधना मामा पुत्राचे न माने आना आपुल्या अंगाचे अंतरुण ज्येष्ठ सेवना लागे करूया. बघा नंतर मग पुढे असणारी सुमित्रा माता त्यावेळेला काय मागणं मागू लागलेले सेवे परते आन साधन म्हणून सांगितलं गेलं. कारण सेवा त्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये मोबदला संभवत नाही. नाहीतर अगोदर सेवा करायची मग द्या की काय तर मानधन म्हणायचं त्याला सेवा म्हणत नाही ती. म्हणून करता सेवा ही कशी असावी निरपेक्ष असावी त्या ठिकाणी. आणि निरपेक्ष सेवा जर आपली असेल तरच मग खऱ्या अर्थानं त्याची फलश्रुती आपल्याला देव देणारा ही ठरलेली बाजू आहे. आणि असा जो निरपेक्ष सेवा करणारा जो साधक असतो ना त्याला कळी काळाचं देखील भय बाळगण्याचं कारण नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण ज्याची खरी सेवा काय भय त्याच्या जीवा म्हणून सांगितलंय. ज्याची सेवा ओरिजिनल आहे त्याला कळी काळाचं देखील असणारं भय त्या ठिकाणी नाही. तद्वत असणारी अवस्था आमच्या अंगाचं अंतरून आम्ही ज्येष्ठाचं असणारी सेवा करण्यासाठी या ठिकाणी करू असं त्यावेळेला हे असणारी सुमित्रा राजा दशरथा पुढे बोलू लागलेली आहे. रे भुवन राजे त्रणा समान त्या अधिक ज्येष्ठ भजन चारे मोठे वाटते गाऊन ज्येष्ठ सेवे पुढे पैया. बघा नंतर मग असणार त्यावेळेला सुमित्रा पुढे काय मागणं मागू लागलेले त्या ठिकाणी. ज्या चारी मुक्ती आहेत सलोकता आहे समीपता आहे समरूपता आहे आणि सायुज्यता आहे. ह्या चार मुक्ती सुद्धा असणाऱ्या गौण वाटतात. त्रिभुवनाचे राज्य सुद्धा काडी कसपटाप्रमाणे वाटतंय म्हणली. ज्येष्ठ मुलाची असणारी सेवा करण्यामध्येच या ठिकाणी माझ्या जीवनाची कृतार्थता आहे असं त्यावेळेला ही सुमित्रा राजा दशरथाला सांगू लागलेली आहे. उदार सत्य जोनी निर्मळ कोणाचा वळेल हळहळ उत्तम सांडोनी तांदुळे शिकता का शिजवावया. बघा नंतर मग पुढे असणारी काय म्हणू लागलेले ही सुमित्रा माता असणारी राजा दशरथाला त्या ठिकाणी की सुधारस म्हणजे अमृत प्राशन करण्यासाठी मिळावं म्हणले एखाद्याला. आणि अमृताचा त्याग करावा त्या ठिकाणी. आणि हलाहल नावाचं विष प्राशन करण्याची काय गरज आहे का त्या ठिकाणी. काहीच असणारी त्या ठिकाणी गरज नाही. तांदळाचा भात खायला मिळालेला असताना त्या भाताचा त्याग करावा नदीमधली वाळू शिजवून खाण्याचा प्रयत्न करावा हे किती मूर्खपणाचं आहे. तसं ज्येष्ठ पुत्र म्हणजे कसा आहे तर अमृताप्रमाणे आहे त्याचीच सेवा मला घडली जावी असं त्यावेळेला डोहाळ ही सुमित्रा त्या ठिकाणी राजा दशरथाला सांगू लागलेली आहे. हे जोनी सुंदर राय केले कोण बक्षीला कफळे कल्पद्रुमी जो विहंगाम खेळे तो नातळे
ग्रंथकर्त्यांनी दुसरं उदाहरण दिलं या ओळीमध्ये या ठिकाणी. कल्पतरूच्या झाडावर बसणारा पक्षी कधी बाभळीच्या झाडावर बसायला तयार होईल का म्हणले त्या ठिकाणी. कल्पतरूच्या झाडावर बसणारा पक्षी बाभळीच्या झाडावर बसण्यासाठी तयार झाला जाणार नाही त्या ठिकाणी. तद्वत असणारी अवस्था या ठिकाणी सांगितली. दुसरं सांगितलं, चांगली खाण्याची केळी असताना प्रत्यक्ष यलताराची केळं खायची काय गरज आहे का? काहीच गरज नाही असं त्यावेळेला सुमित्रा राजा दशरथाला बोलू लागलेली आहे. मानस सरोवरीचा हंस पायी तो कदा न राहे उजूकू ग्रही पुढे तिला किराती डोळे दगदवाना नावडे द्याया. ग्रंथकर्त्यांनी पुन्हा उदाहरण दिलं. मानस सरोवराच्या ठिकाणी विहार करणारा मोत्याचा चारा खाणारा राजहंस म्हणले त्या ठिकाणी. आणि तो असणारा राजहंस एखाद्या डबक्यामध्ये येऊन असणारा राहील का? किंवा एखाद्या घोबडाच्या घरी मुक्कामाला येऊन राहील का? नाही राहिला जाणार त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं असणारं दुसरं उदाहरण दिलं या ठिकाणी. क्षीरसागरामधलं दूध प्यायला ज्याला मिळालंय तो असणारा त्या ठिकाणी बाकीच्या गुळवण्याला मिठक्या मारत बसल का? नाही बसणार असं त्यावेळेला सुमित्रा राजा दशरथाला बोलू लागलेले आहे. नंदनवनेचा भ्रमर कदा काढे अर्क पुष्पे रुंजिना गाली गेल्या इंद्र भुवने निद्रा गेले कधी रांगणे नानिजे तोया. ग्रंथकर्त्यांनी दुसरं उदाहरण दिलं. सुमित्रेच्या मनामधला भाव प्रगट करत असताना त्या ठिकाणी नंदनवनामधला एखादा भुंगा असावा. तो भुंगा काय रुचकीची असणाऱ्या फुलावरती येऊन रुंजी घालल का म्हणले त्या ठिकाणी. नाही असणारा घालणार त्या ठिकाणी. ज्यानं इंद्रभुवनामध्ये असणार त्या ठिकाणी रहिवास केलेला आहे त्याला खदिरांगावरावर झोपायला बरं वाटेल का? नाही वाटणार. सुमित्रा त्यावेळेला राजा दशरथाला उदाहरण देऊन बोलू लागलेले आहे. रंबे तुल्ले जाया चांगली सांडोली प्रेत कोण कवळे तैसा भजने आवडे धरले कदा विषयी नारमे तोया. ग्रंथकर्ते पुढे म्हणतात, रंभेप्रमाणे स्वरूपाने सुंदर अशा प्रकारची असणारी जाया म्हणजेच पत्नी असावी आणि तिचा त्याग करून असणार कोण प्रियताला जाऊन कवटाळेल का? नाही कवटाळणार. तद्वत असणारी या ठिकाणी ही सुमित्रा माता राजा दशरथाला बोलू लागलेली आहे. माझी आवडी ज्येष्ठ मजनी ऐसा सुमित्रेचे जप करणे आगीर आले कसं काय झालं मनोनी राजा चक्र चुडा माने माझी आवडी ज्येष्ठ मनोजने ऐसे सुमित्रेचे शब्द करणे आकरणे दशरथे. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं म्हणून करता असणार माझी जी काय आवड आहे ती असणारी ज्येष्ठ पुत्रावरती आहे असं ज्या वेळेला असणार सुमित्रेचं शब्द राजा दशरथाने त्यावेळेला स्वतःच्या कानानं ऐकलं आणि ऐकल्यानंतर राजा दशरथाची अवस्था काय झाली ग्रंथकर्ते आपल्याला पुढे सांगत आहेत. वाटे अमृत प्रशन गेले की त्रिभुवन राजा हाताशी आले तसे रपाचे मन संतोषले आला गेले सुमित्रेशी. नंतर अवस्था पुढे कशी झाली ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं. त्रिभुवनाचं राज्य असणारा आपल्याला लाभलं जावं तद्वत आनंद राजा दशरथाच्या मनाला झाला. अमृत प्राशन करायला मिळाल्याप्रमाणे राजा दशरथाला त्यावेळेला असणारं वाटू लागलं आणि अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला राजा दशरथानं सुमित्रेला आलिंगन दिलेलं आहे. मने ऐक सुकुमार राजसे चंपक कळिके परम डोळे तू डोळे इथले जे मानसे ते मी सर्वस्व पूर्वी नमी. राजा दशरथ त्यावेळेला म्हणू लागलेला आहे, चंपक कळिके सुकुमारे तू जे काय असणार डोहाळ माझ्याजवळ या ठिकाणी इच्छिलेलं आहे आणि ते डोहाळ असणार मी आता या ठिकाणी पूर्ण करीन असं त्यावेळेला राजा दशरथ सुमित्रेला बोलू लागलेला आहे. नाना भूषणे अलंकार ओवाळी तिजवरो निरपवर गाले देव विजया पार सुमित्र ग्रंथकर्त्यांनी सांगितलं राजा दशरथाच्या मनाला त्यावेळेला आनंद वाटू लागलेला आहे
आणि अनेक असणारी दानाची भांडार त्यावेळेला असणारी फोडलेली आहेत आणि सुमित्रेच्या हातून असणारा अगणित अशा प्रकारचा वस्त्रदान असेल, धनदान असेल, गोदान वगैरे असेल, अशी अनेक प्रकारची दान त्यावेळेला हा राजा दशरथ करू लागलेला आहे. त्या उपरी ज्येष्ठ राणी कौशल्य नामे ज्ञान काली जे पुराण पुरुषाचे जननी ख्याती त्रिभुवनी जय जय. ग्रंथकर्ते पुढे या ठिकाणी म्हणतात की आता असणारा हा जो काय राजा दशरथ आहे, आता कौशल्याच्या असणाऱ्या महालामध्ये त्यावेळेला जाणार आहे त्या ठिकाणी. पण त्या कौशल्याचा महिमा असणारा ग्रंथकर्त्यांनी प्रारंभी या ठिकाणी सांगितला की ही जी काय असणारी ज्येष्ठ राणी म्हणजेच असणारी कौशल्य पुराण पुरुष असणाऱ्या जो अवतार धारण करणारा प्रभू रामचंद्र आहे त्याची आई होण्याचं भाग्य तिला प्राप्त झालेलं आहे म्हणले या ठिकाणी. तिची ख्याती असणारी त्रिभुवनामध्ये आहे त्या ठिकाणी. आणि अशी असणाऱ्या कौशल्याच्या महालाकडं हा राजा दशरथ जाण्यासाठी निघालेला आहे. जे परब्रह्म रसाचे मुसा की निज प्रकाश रत्न माधुसे चिरापी हृदय विलास जेले अंतरे साठविलाय. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं ही कौशल्या म्हणजे कशी आहे, ज्ञान खाणी अशा प्रकारची असणारी आहे. दुसरं सांगितलं शिराब्दी हृदय अब्ज विलास जिने अंतरी साठविला म्हणून सांगितलं. अगोदर तिनं काय केलेलं आहे, क्षीरसागराच्या ठिकाणी वास्तव्य करणारा तो भगवान विष्णू आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवलेला आहे म्हणले त्या ठिकाणी. कारण साठविला हरिजी ही हृदय मंदिरे त्यांची सरली एरझारण झाला सफळ संसार म्हणून सांगितलं. त्याच पद्धतीनं असणार हृदयामध्ये देवाला साठवावं. अगोदर पाहावं देवाला, जसं पाहिलं तसं हृदयामध्ये साठवावं म्हणले त्या ठिकाणी. देवाला हृदयामध्ये साठवत असू तर मग देवाच्या दर्शनाचा सुद्धा उपयोग आहे. नाहीतर दर्शन घ्यायचं पण हृदयामध्ये साठवायचं नाही तर मग मात्र दर्शनाचाही असणारा उपयोग नाही त्या ठिकाणी. कारण नुसतंच आपण म्हणतोय आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुकावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहील जो मी तुझं पाहे पांडुरंगा. पण जसं पांडुरंगाला पाहतोय तसं हृदयामध्ये सुद्धा साठवावं म्हणले त्या ठिकाणी. कारण संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज. तसं आतापर्यंत संत महात्म्यांनी असणारं देवाला आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवलं. तसं पुराण पुरुष असणारा हा प्रभू रामचंद्र आणि त्या प्रभू रामचंद्राला कौशल्याने देखील आपल्या हृदयामध्ये साठवलेला आहे. जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ज्याचे आज्ञाधारक विदिशतीवर हृदय दया पर्णावर कौशल्य उदरी निवासी जोया. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं असा असणारा तो प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर त्या रामाचं वर्णन ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगू लागले. अपर्णावर म्हणजे भगवान शंकर त्या असणाऱ्या प्रभू रामरायाचं नामस्मरण नेहमी करता श्रीराम जय राम हा भगवान शंकराच्या मुखामधला निरंतर जप आहे म्हणले त्या ठिकाणी. ब्रह्मादिक देवाचं देवतार्चन म्हणजेच असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे आणि तोच या कौशल्याच्या असणाऱ्या उदरी प्रविष्ट झालेला आहे. असो कौशल्याच्या मंदिरे प्रवेशता झाला श्रावणारे शेवट लाविले बाहेर द्वारंबर्यादा दरोलिया. बघा असो कौशल्याच्या मंदिरी राजा दशरथानं त्यावेळेला असणारा प्रवेश केलेला आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि सेवक सुद्धा बरोबर होते म्हण त्या ठिकाणी. जे काय अंगरक्षक पूर्वीच्या काळामध्ये राजाचे असायचे, जसं आजच्या काळामध्ये बॉडीगार्ड म्हटलं जातं त्या ठिकाणी. आणि त्यांनी सुद्धा मर्यादेचं पालन केलं. ज्या वेळेला राजा दशरथानं दरवाजामध्ये प्रवेश केला त्यावेळेला दरवाजाच्या बाहेर उभा राहिले म्हणते त्या ठिकाणी. कारण एखाद्या व्यक्तीबरोबर औपचारिक आणि अनौपचारिक जरी संबंध असले तर त्याला आपल्या घरामध्ये प्रवेश कुठपर्यंत द्यायचा ह्याला सुद्धा त्या काळामध्ये मर्यादा होती श्रोत्यांनो त्या ठिकाणी. त्याच्यामुळं सुखासमाधानानं आणि आनंदानं गुण्यागोविंदानं प्रजा असणारी जगत होती श्रोत्यांनो त्या ठिकाणी. आपण जर एखाद्या अनोळखी औपचारिक आणि अनौपचारिक संबंध असणाऱ्या माणसाला आपल्या किचनपर्यंत नेत असू तर मग परिस्थिती वाईट आहे असं म्हणायला काय हरकत नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी.
म्हणून करता सेवकांनी सुद्धा मर्यादेचं असणारं उल्लंघन केलं नाही, मर्यादेचं पालन केलं. दरवाजाच्या बाहेर असणारे सेवक उभा राहिले आणि राजा दशरथ दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करू लागलेला आहे. कौशल्य ज्ञान कला परमा तिजांतर बाहेर व्यापला राम चराचरावगे परब्रह्मा ना दिसे विषम कदाई. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं कौशल्य ज्ञानकळा परम म्हणून सांगितलं गेलं. भगवंताची असणारी ज्ञानकळा म्हणजेच असणारी कौशल्य म्हणले त्या ठिकाणी. आणि त्या कौशल्याच्या महालामध्ये त्यावेळेला राजा दशरथानं असणारा त्या ठिकाणी प्रवेश केलाय. पण आता एक दरवाजा नव्हता म्हणले त्या ठिकाणी, अनेक असणारं दरवाजा होतं त्या कौशल्याच्या महालामध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी. जसं एकाच घराला अनेक दरवाजे असतात त्या पद्धतीनं अनेक दरवाजे होते. पहिल्या दरवाज्यामध्ये असणारा जो काय मुख्य महादरवाजा होता त्याच्यामध्ये असणारा प्रवेश त्यावेळेला त्या ठिकाणी राजा दशरथानं त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु कौशल्या मातेची मनस्थिती कशी आहे, सगळ्याकडे पाहत असताना समभाव आहे म्हणले त्या ठिकाणी, विषम काय दिसत नाही म्हणले त्या ठिकाणी. कारण देवपोटी अवतार धारण करावा वाटत असेल तर आपली सुद्धा अवस्था कशी व्हावी लागेल, विषम व्हावी लागेल त्या ठिकाणी. ब्रह्मा सर्वगत सम नाही अनुरेणू या विषम म्हणून सांगितलं. तसं सगळ्या चराचरामध्ये असणारं एक ब्रह्मतत्व व्यापून राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये अजिबात भेदभाव नाही असा भाव कौशल्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. जागृती सुसुप्ती स्वप्न नैनिराळे ज्ञानांजन चराचरावगे निरंजन रूप देश कौशल्य. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं सांडोनी जागृती सुषुप्ती स्वप्न नयनी ल्याली ज्ञानांजन म्हणून सांगितलं गेलं. या ठिकाणी तिनं डोळ्यामध्ये काय घातलेलं आहे, ज्ञानरूपी अंजन घातलेलं आहे म्हणले त्या ठिकाणी. आणि ज्ञानाचं अंजन घातल्याशिवाय अलक्ष्य असणारा परमात्मा आपल्याला दिसत नाही. कारण लौकिकामधलं अंजन घातलं तर काय दिसतं, जमिनीमधलं पाणी कुणी कुठं किती धन पुरून ठेवलंय ही दिसतं अंजन डोळ्यामध्ये घातल्यानंतर. पण ज्ञानरूपी अंजन घातल्याशिवाय देव दिसत नाही म्हणले त्या ठिकाणी. आणि ती ज्ञानरूपी अंजन म्हणजेच ज्ञानाची प्राप्ती अगोदर या कौशल्यानं त्या ठिकाणी करून घेतलेले देवाच्या स्वरूपाचं ज्ञान तिला अगोदर त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून करता चराचरामध्ये असणारा एक परमात्मा आहे, नव्हे नव्हे स्वतः कौशल्या रामरूप झालेले आहे त्या ठिकाणी. कौशल्या स्वतः रामरूप झालेले त्या ठिकाणी. कारण राम म्हणता रामची होईजेन पदी बैसोनी पदवी घेईजे तद्वत देव पाहवयाशी गेलो स्वतः देव होऊन या ठेलो ही अवस्था कौशल्या मातेची त्यावेळेला झालेली आहे. ब्रह्मचर्याचा प्रवचने अंतरे पाहे तुळवसरे वरे माग सुखे माते माग घरे ना दिसे कदा कौशल्या. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं पहिल्या दरवाज्यामधून राजा दशरथानं आतमध्ये प्रवेश केला आणि ते जे काय घर होतं ते माझ घर म्हणजे स्वयंपाक घर म्हटलं जातं त्याला त्या ठिकाणी. आणि त्या असणाऱ्या माझ घरामध्ये असणारा त्यावेळेला प्रवेश केलेला आहे. परंतु तिथं काय असणारी ही कौशल्या माता त्या ठिकाणी दिसत नाही. मग आता हा राजा दशरथ पुढं असणारा काय करू लागलेला आहे. कारण कोठडीत पाहे सादरा तव ते अवघा अंधार मग महाकड कारण उपतोर त्यावरी द्रपा चढीन लाय. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं लिंग देहानं राजा दशरथानं पाहिलं, कारण देहानं पाहिलं, सूक्ष्म देहानं असणारं पाहिलं. देहाचे जे काय 4 प्रकार सांगितले त्या 4ही देहानं असणारं त्यावेळेला पाहण्याचा प्रयत्न केला. पण ही असणारी कौशल्या त्यावेळेला असणारी त्या ठिकाणी राजा दशरथाला दिसत नाही अशी अवस्था राजा दशरथाची झालेली आहे. दिसे कौशल्य सती मग चकित पाहे नृपती जिचे उदरे साठविला जगपती तिची कीर्ती कळेना. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगतात कौशल्या दृष्टिक्षेपामध्ये येत नाही त्यावेळेला राजा दशरथ सुद्धा आश्चर्यचकित झाला म्हण त्या ठिकाणी.
चकित होऊन असणारा त्यावेळेला पाहू लागलेला आहे. कारण त्याच कौशल्या मातेच्या उदरी असणारा अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रविष्ट झालेला आहे, साठवलेला आहे आपल्या असणाऱ्या उदरीत या ठिकाणी. आणि तिची कीर्ती राजा दशरथाला देखील कळेना गेली. अशी अवस्था राजा दशरथाची कौशल्येकडे जात असताना झालेली आहे. माग परत परसाता प्रवेशता होया जा पाळस होते तो बैसणी समाधीचे निर्विकल्प वृक्षातळी. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं त्यावेळेला राजा दशरथानं असणारं कुठं पाहिलं म्हणले परात्पर परसा आत म्हणून सांगितलं गेलं त्या ठिकाणी. म्हणजे परा नावाच्या असणाऱ्या वाचेच्या ही पलीकडे जाऊन असणारं त्यावेळेला पाहिलं तर तिथं निर्विकल्प समाधी लागलेली आहे या असणाऱ्या कौशल्या मातेला त्या ठिकाणी. आणि समाधी अवस्थेवरती असणारी पोहडली गेलेली आहे त्या ठिकाणी. आणि अशी असणाऱ्या कौशल्येला त्यावेळेला राजा दशरथानं पाहिलेलं आहे. अंतरे द्रष्टे मुरडले वरदाळ स्वनाम विसरले ब्रह्मानंद रूप झाले न झाले बोले द्वैताचे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगतात निर्विकल्प अवस्था झालेली आहे. म्हणजेच शब्द स्पर्श गंध हे जे काय पंच विषय आहेत हे विषय देखील असणारे पूर्णपणे त्या ठिकाणी संपून गेलेले आहेत. स्वतःच्या नावाचा देखील विसर पडलेला आहे. देहभाव असणारा पूर्णपणे त्या ठिकाणी हरपून गेलेला आहे. आणि अशी असणारी ब्रह्मानंद रूप झालेले द्वैत भावाचं असणारं पूर्णपणे निरसन होऊन गेलेलं आहे. अशा कौशल्येला राजा दशरथ त्यावेळेला पाहू लागलेला आहे. जैसा परम सतेज मित्रा ते गणा लागे अनुमात्रे स्वरूपी बहुनता योगेश्वर ज्ञान राहे ऐनिकडे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये म्हणतात जैसा परम काय म्हणून सांगितलं गेलं या ठिकाणी तर सतेज मित्र म्हणजे तेजस्वी अशा प्रकारचा सूर्य असावा म्हणले त्या ठिकाणी. त्याप्रमाणे तेज आहे म्हणले कौशल्याचं त्या ठिकाणी. कारण तिच्या उदरी असणारा अनंत ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहे. मग कौशल्याचं तेज काय सामान्य असेल का श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण ते तेज पूर्वी कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला सुद्धा सहन झालं नाही. मग ते तेज असणारं या कौशल्याच्या उदरीत या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. आणि म्हणून करता असणारं त्या ठिकाणी निष्कलंक तेज ज्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलं गेलं राजा दशरथाचं असणारं जे काय ब्रह्मानंद रूप झालेली असणारी कौशल्य त्या ठिकाणी पाहिली. आणि काय बोलावं हे राजा दशरथाला देखील सुचेनासं झालं. अशी अवस्था दशरथ राजाची झालेली आहे. कल्पांत विजू समशक गिरी पिपिन गाणे रुकक्षेसी गाणे देनु वचन ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं मशक म्हणजे एखादं चिलट असावं. आणि त्या चिलट देखील काय करेल तर कल्पांताच्या विजेला गिळून टाकल म्हणले त्या ठिकाणी. कल्पांताच्या विजेला चिलट असणारं एखादं गिळून टाकेल त्या ठिकाणी. मेरू पर्वताला असणारं एखादी पिपिलिका म्हणजे मुंगी काय करेल आपल्या बगलेमध्ये त्या ठिकाणी असणारी धरील. ही अवस्था सुद्धा होईल. धेनू वत्सा मृगेंद्र आकळी म्हणून सांगितलं गेलं. म्हणजे गाय आणि वासरू असणारं सिंहाला त्या ठिकाणी आकळतील. तद्वत असणारं तेज त्या कौशल्याचं राजा दशरथाला दिसू लागलेलं आहे. परे चतुरा विश्वरूपावरे दृष्टांत ना चाले निराधारे श्रोत्रियाच्या यज्ञशाळे भीतरे कोटे माहे महारी प्रवेशला. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं की जसा एखादा श्रोत्रिय म्हणजे ब्राह्मण असावा म्हणले यज्ञशाळा असावी त्याची. आणि त्या यज्ञशाळेमध्ये एखादी महारी स्त्री असणारी प्रवेश करेल का नाही करणार त्या ठिकाणी. त्याच यानं राजा दशरथानं या कौशल्या मातेचं असणारं तेज त्यावेळेला पाहिलं आणि तटस्थ अवस्था राजा दशरथाला प्राप्त झालेली आहे. वरवानळा पुढे कर्पूर जाणा की जला निधी माझे लवण त्यांची बुद्धी आणि मान स्वसुखावर विराले. वडवानळ
नावाच्या अग्निपुढे असणारा कापराचा प्रभाव असणारा निर्माण होईल का? नाही झाला जाणार म्हणले त्या ठिकाणी. ग्रंथकर्त्यांनी दुसरं उदाहरण दिलं, वडवानळ नावाच्या अग्निपुढे असणारा कापराचं सामर्थ्य चालत नाही. समुद्राला शांत करण्याचं सामर्थ्य मिठामध्ये प्राप्त होईल का? होणार नाही त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं असणारं कौशल्याचं जे काय मन आहे, हे मन असणारं स्वस्वरूपामध्ये लीन होऊन गेलेलं आहे त्या ठिकाणी. असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही बहुदशा. आपण कोण आहोत, कशासाठी आपण या ठिकाणी समाधी अवस्थेवर जाऊन पोचलेलो आहोत, याचा सुद्धा देहभाव हरपलेला आहे. अहम ब्रह्मस्मी म्हणजे मी स्वतः ब्रह्म आहे या तत्वावरती असणारी कौशल्य त्या ठिकाणी आरूढ झालेले आणि असे असणाऱ्या कौशल्याला हा राजा दशरथ पाहू लागलेला आहे. असो स्वागंध सागरात कौशल्य पूर्ण समाधीचे जवळे उभा ठाकला तजराचा पाहे तटाचा उगाची. बघा, असं स्वानंद सागरामध्ये असणारी कौशल्य पूर्ण समाधीस्थ झालेले. कारण समाधी अवस्थेवरती जाऊन पोचलेला एखादा मनुष्य किंवा एखादी स्त्री, एखादा महात्मा ज्या वेळेला समाधी अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला जगाचा आणि त्या समाधीस्थ झालेल्या महात्म्याचा संबंध पूर्णपणे संपलेला असतो त्या ठिकाणी. जसं या आपल्या गावामध्ये रामगिरी महाराज समाधीस्थ झाले, परंतु समाधीस्थ झालेले जे काय महापुरुष असतात त्यांचा अधिकार हा देवाच्याही पेक्षा मोठा असतो असं म्हणायला काय हरकत नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी. परंतु या ओळीमध्ये सांगितलं, समाधी अवस्थेवरती असणारी जाऊन पोचलेले राजा दशरथ आला काय नाही आला काय, कोण माझ्या जवळ आलंय काय गेलंय काय घेणं देणं नाही म्हणले त्या ठिकाणी. राजा दशरथ धरून आणल्याप्रमाणे समाधिस्थ अवस्थेमधल्या कौशल्याच्या जवळ जाऊन उभा राहिलेला आहे आणि उभा राहिल्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय प्रसंग घडून आलेला आहे. कौशल्य स्वस्वरूपी लीला हे दशरथाचे नवे कोणा मन हे रुसडी संपूर्ण तरी वदनान तरी वचन बोले. बघा, ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगतात राजा दशरथ जाऊन उभा राहिला पण कौशल्य बोलायला तयार नाही. ही समाधी अवस्थेवर जाऊन पोचले, ही राजा दशरथाला तर काय कळायला साधं नाही म्हणले त्या ठिकाणी. कारण त्या अवस्थेवर अगोदर स्वतः जाऊन पोचावं लागतं तर मग कळतं म्हणले दुसरा मनुष्य असणारा कोणत्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी. उगा नाही भक्ती करणाऱ्या माणसाने भक्ताची निंदा करण्यामध्ये काय उपयोग आहे का म्हणले त्या ठिकाणी. काहीच असणारा उपयोग नाही. सामान्य एखादी असणारी जर्शी गाय आहे, त्या जर्शा गायीनं कामधेनू नावाच्या गायी बरोबरी करावी का त्या ठिकाणी? आणि किती बी दूध देणारी गाय असली तर कामधेनू गायीची बरोबरी करेल का त्या ठिकाणी? करणार नाही. तसं बहुदुधड झाली म्हैस आतवा गाय तरी काय होईल कामधेनू म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज. जर्शी गाय जशी कामधेनू गायीची बरोबरी करत नाही, तसं समाधी अवस्थेवर जाऊन पोचलेला महात्मा काय सुख उपभोगतोय ही सामान्य आयऱ्या गायऱ्या माणसाला कळायला काय साधन आहे म्हणले त्या ठिकाणी. काहीच साधन नाही. समाधी अवस्थेवर जाऊन पोचलेले हे राजा दशरथाला मात्र माहीत नाही. तशाच अवस्थेमध्ये राजा दशरथ उभा राहिलेला आहे. म्हणून राजचक्र तुडा म्हणे कौशल्य जवळ सोये बैसोने स्नेह ती सरले दरोडे समाधान करीत असे. बघा, अशा अवस्थेमध्ये राजा दशरथ असणारा कौशल्याच्या अगदी जवळ त्या वेळेला गेलेला आहे त्या ठिकाणी. आणि जवळ जाऊन त्या वेळेला असणारा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि बोलून समाधान करण्याचा प्रयत्न हा राजा दशरथ करू लागलेला आहे. तरी ते उघडे नयना नाही शरीराचे बाणा नेत्रे पुरुष स्मरण गेली विसरणे कौशल्या. कौशल्याची अवस्था त्या वेळेला कशी झालेली आहे त्या ठिकाणी? ती देहावर असणारी नाही त्या ठिकाणी, विदेही अवस्थेवरती कौशल्य असणारी जाऊन पोचलेली आहे त्या ठिकाणी. राजा दशरथ बोलतोय पण देहावरच नाही म्हटल्यानंतर कोण बोलतंय आणि कोण आलंय माझ्याजवळ याचं सुद्धा देह तादात्म्य नाही श्रोत्यांनो त्या ठिकाणी. त्याला विदेही अवस्था असणारी त्या ठिकाणी म्हणावं. कारण
स्वसुखावर स्व असणारा विसर पडलेला होता आणि स्वस्वरूपावरती आरूढ झालेली होती त्या ठिकाणी. मी स्त्री आहे का पुरुष आहे का नपुसक आहे याच्याही पलीकडल्या अवस्थेवरती कौशल्या माता त्यावेळेला जाऊन पोचलेले. राजा दशरथ असणारा बोलतोय पण ती काय बोलायला तयार नाही. त्यावेळेला राजा दशरथाची अवस्था काय झाली ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहेत. अलंकार कैचे एक सुवर्ण तरंग लटके एक जीवन जय विश्वन हे एक रघुण तले आनंद गाना विसरलाय. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं त्यावेळेला असणारी अवस्था कौशल्या मातेची कशी झालेली आहे. जसं खाणीमधून निघालेलं सोनं असावं आणि सोनारानं काय करावं त्याच सोन्यावरती प्रक्रिया करावी ना अनेक प्रकारचा अलंकार तयार करावं म्हणले. पाण्यामध्ये असणारा खडा टाकावा आणि पाण्यावर अनेक तरंग असणारं त्या ठिकाणी निर्माण व्हावं. तसं चराचरामध्ये असणारा सर्वांगटी राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी तद्वत असणारं सर्व घटामटामध्ये अणुरेणूपासून ब्रह्मांडापर्यंत सजीव निर्जीवामध्ये सगळ्यामध्ये एक असणारा मी ब्रह्म या ठिकाणी व्याप्त आहे अशी अवस्था कौशल्या मातेची त्यावेळेला झालेली आहे. ऐशी कौशल्याची स्थिती झाली राजा म्हणे हे धडपली के महाद्भुत पूर्ण वेघे वेदली ओळखे सोडली येते. ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं ज्या वेळेला इतकं बोलून देखील असणारी कौशल्या माता त्या ठिकाणी बोलत नाही प्रत्युत्तर देत नाही आणि त्यावेळेला राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलं की ही असणारी महदभूतानं झपाटलेला आहे म्हणला. या असणाऱ्या कौशल्याला महाभूतानं असणारं झपाटलेलं आहे आणि म्हणून करता हे असणारी बोलत नाही या ठिकाणी. कारण महदभूत त्याला असणारं म्हटलं जातं की ज्यानं ही पंचमहाभूत असणारी निर्माण केली. पंचमहाभूताचं एकमेकामध्ये परस्परामध्ये वैर आहे पण ती ह्या देहरूपी पिटीमध्ये एकत्र कोणलेली आहे ती देवाने त्या ठिकाणी. पाणी आणि अग्नीचं वैर आहे पण शरीरामध्ये एकत्र पद्धतीने देवानं ठेवलंय आपल्याला त्या ठिकाणी. ही देवाची असणारी लीला आहे. देवाची करणी नारळात पाणी म्हटलं जातं तद्वत असणारी या ठिकाणी ही देवाची लीला आहे आणि ती सगळ्या जगामधल्या असणाऱ्या भूतापेक्षा जालिम भूत म्हणजे हे महदभूत आहे. त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी सुद्धा केलंय. पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे म्हणतात तसं त्या महदभूतानं या असणाऱ्या कौशल्याला झपाटलेला आहे. राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. राजा म्हणे देव ऋषी सिद्धा हे दिला आशीर्वाद के पोटा येईल ब्रह्मानंद आदि पुरुष श्रीरामाय. राजा दशरथ त्यावेळेला म्हणू लागलेला आहे या ठिकाणी की वशिष्ठ ऋषींनी देखील असणारा आशीर्वाद दिलेला आहे की प्रत्यक्ष जगज्जीवन असणारा प्रभू रामचंद्र राजा तुझ्या पोटी अवतार धारण करणार आहे प्रागट्य होणार आहे त्याचं असा आशीर्वाद दिलेला आहे आणि तीच लक्षणं मला आता या कौशल्यामध्ये दिसू लागलेली आहेत असं त्यावेळेला राजा दशरथ स्वतःच्या मनाशी त्या ठिकाणी संवाद साधू लागलेला आहे. ऐकता राम नाम स्मरण कौशल्याने उघडले नयना तो जगत पाच संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं की श्रीराम असणारा हिच्या पोटी अवतीर्ण होणार आहे आणि हे शब्द ज्या वेळेला असणार त्या ठिकाणी कुणी ऐकलं या कौशल्यानं त्या वेळेला असणारा ऐकलं गेलं त्या ठिकाणी आणि त्यावेळेला असणारं राम नाम स्मरण ऐकलं कौशल्यानं डोळं उघडलं म्हण त्यावेळेला त्या ठिकाणी. आणि अगोदरची जी काय असणारी स्वस्वरूपावरती पोहलेली असणारी अवस्था होती ती असणारी पूर्णपणे त्यावेळेला त्या ठिकाणी संपून गेलेली आहे आणि देहावर येऊन असणारी त्यावेळेला ही कौशल्या राजा दशरथाला काय बोलू लागलेली आहे. ऐकता राजा म्हणे हो नितंबिनी कुरंग नेत्रे गजगामिनी काय जे आवडे अचल मने
बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला राजा दशरथ म्हणू लागलेला आहे कौशल्याला की हे असणारे कुरंग नेत्री गजगामिनी, काय तुझ्या मनामध्ये असणारी आवड आहे या ठिकाणी, काय डोहाळ तुझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, सांग मला, त्याची पूर्तता करण्यासाठी मी आलेलो आहे, असं राजा दशरथ कौशल्याला विनंती करू लागलेला आहे. रामाचा की बोले वचना तो कौशल्य बोले घरसोना, मी जगातला आत्मा रघुनंदन, कैसे ज्ञान मदपासी. बघा त्यावेळेला कौशल्या मातेनं डोळं उघडलं, राजा दशरथाला त्यावेळेला बोलू लागलेले की मी असणारा या ठिकाणी जगदात्मा रघुनंदन म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र या ठिकाणी आहे. भ्रम असणारा आता मनामध्ये या ठिकाणी राहिलेला नाही, अज्ञान असणार मला या ठिकाणी स्पर्श देखील करू शकत नाही, असं म्हणून त्यावेळेला कौशल्या राजा दशरथाला काय बोलू लागलेले आहे. स्थूल लिंगानी कारणाया होणे माझे रूप देना, महाकारण हे निर्सुन, आत्मा रामा वेगळा मी. कौशल्या राजा दशरथाला म्हणू लागलेले स्थूळ लिंग कारण आणि महाकारण हे जे काय चार देह आहेत, या चारीही देहाच्या पलीकडलं परब्रह्म चैतन्य तत्व म्हणजेच असणार मी या ठिकाणी आहे. या चारही देहाचं निरसन करून मी असणार या ठिकाणी ब्रह्मरूप अवस्थेला जाऊन पोचलेली आहे, असं त्यावेळेला कौशल्या या ठिकाणी राजा दशरथाला सांगू लागलेले आहे. द्वैत अद्वैत महाद्वैत वाहोनी वेगळा मी अतित, सच्चिदानंद शब्द चेते खुंटोली राहिला. बघा नंतर मग या ठिकाणी कौशल्या काय म्हणू लागलेले, द्वैत अद्वैत आणि जे काय महाद्वैत आहे याचं देखील असणारं निरसन मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि सच्चिदानंद पद किंवा आनंद विग्रही असणारा जो परमात्मा आहे हा सुद्धा शब्द या ठिकाणी खुंटला गेलेला आहे, असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथाला बोलू लागलेली आहे. जीव शिव हे दोन्ही पप्या ध्याता ध्यान लय लक्ष, या वेगळा मी सर्व साक्ष अचिंत्य लक्ष श्रीरामाय. बघा कौशल्या पुढे राजा दशरथाला काय म्हणू लागलेले, देह ध्याता आणि ध्यान ही सुद्धा त्रिपुटी ज्या ठिकाणी पूर्णपणे असणारी मावळून जाते, ते स्वरूप म्हणजेच असणारं प्रभू रामचंद्राचं आहे. आणि आता मी त्या स्वरूपावरती जाऊन असणारे या ठिकाणी आरूढ झालेले आहे. अचिंत्य अशा प्रकारचा लक्ष प्रभू रामचंद्र त्याची अनुभूती आता मी या ठिकाणी प्राप्त केलेली आहे, असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथाला सांगू लागलेले आहे. राजा बने कौशल्या ऐक्या, मी कोण आहे माझ ओळखे, डोहाळे पूर्वा वया महासुखे, तुझ्या बैसलोया. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला असणारं त्या ठिकाणी सांगितलं गेलं की मी अचिंत्य अशा प्रकारचा असणारा परमात्मा आहे. आणि असा अचिंत्य असणारा परमात्मा या ठिकाणी असणारा त्याच्या स्वरूपाची अनुभूती असणारी मला या ठिकाणी प्राप्त झालेली. त्यावेळेला राजा दशरथ म्हणतोय की मी तुला डोहाळ विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तू आता जरा असणार देह तादात्म्यावरती त्या ठिकाणी यावं आणि तुझ्या मनामधली असणारी आवड इच्छा वगैरे या ठिकाणी प्रगट करावी, असं त्यावेळेला राजा दशरथ कौशल्याला विनंती करू लागलेला आहे. बसा आपण तुम्ही विचार बसल्या ठिकाणी सात 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 मुलं. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री सरस्वते नमः. येरी मने ज्ञाता ज्ञेय ज्ञान, हे सर्व गेले आठवण, नाहे शिवपुरुष
न पुसकपणा मी तुपणा ते नक्कायचे क्या पुढली न पवने हे महत्व ते घेतली ओळखे सर्व मोडली मग पुशे गोष्ट मागली धाकूटपणीचे ती येते. बघा, ज्या वेळेला राजा दशरथ कौशल्यला असणारा म्हणू लागलेला आहे की मी तुला डोहाळं विचारण्यासाठी आलेलो आहे, तू काय तुझ्या मनामध्ये इच्छित असणारी आवड आहे ती मागून घ्यावी म्हटल्याच्या नंतर असणारी कौशल्य म्हणू लागलेली आहे मी स्त्री नाही, पुरुष नाही, नपुसक नाही, या तिन्ही असणाऱ्या अवस्थेच्या पलीकडे मी जाऊन या ठिकाणी पोचलेली आहे असं म्हणून कौशल्यापुढं राजा दशरथाला काय बोलत आहे. राजा म्हणे शिक्षिक वदने गुण दे पद्मनयने वराड बुडवणे तुझ रावणे नेले होते आठवते. बघा, नंतर मग असणार त्यावेळेला राजा दशरथ म्हणू लागलेला आहे की हे असणारे गजगामिनी तुला असणार आठवतंय का म्हणला की ज्या वेळेला आपला विवाह सोहळा संपन्न होऊ लागलेला होता आणि त्यावेळेला राजा रावणानं काय केलं, जहाजेमध्ये बसून निघालेलं जे काय वराड होतं समुद्रामध्ये असणारं बुडवून टाकलेलं होतं याची आठवण आहे का तुला, राजा दशरथ कौशल्याला त्यावेळेला विचारू लागलेला आहे. शत्रूचे नाम ऐकता करणे हाक फोडले भुज पिटोने म्हणे धनुष्य बाण दे आणि टाकून चेलो दाही शिरे. बघा, ज्या वेळेला असणारं असं आठवण करून दिली त्यावेळेला असणारं काय झालेलं आहे, रावणानं असणारी वराड मंडळी निघालेली जहाज समुद्रामध्ये बुडवून टाकली होती म्हटल्याबरोबर त्यावेळेला असणारा क्रोध निर्माण झालेला आहे असणाऱ्या कौशल्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणि मोठ्यानं असणारी त्यावेळेला सिंहगर्जना केलेली आहे, आपला असणारा दंड त्या ठिकाणी असा थोपटलेला आहे आणि रे धनुष्य मारी रे रावणा आणि लंका विभीषणा देईन मी अशी त्यावेळेला असणारी गर्जना या असणाऱ्या कौशल्या मातेनं केलेली आहे. ताटिका मारून यादे ऋषी याग पावविन सिद्धे मा राक्षस वधोन युद्धे गतीत नय त्वशविन. गाधीत नय त्वशविन म्हणून सांगितलं या ओळीमध्ये या ठिकाणी. जी काय ताटिका आहे त्या असणाऱ्या ताटिका नावाच्या राक्षसिनीला मी या ठिकाणी मारीन. गाधीत नाही म्हणजे विश्वामित्र नावाच्या ऋषींचा असणारा यज्ञ मी या ठिकाणी पूर्णत्वाला नेईन अशी असणारी अवस्था मी या ठिकाणी करीन, महाराक्षसांचा वध करीन असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथा पुढे बोलू लागलेले आहे. चाप परम प्रचंड मोडोने करेन दुखंड माझे ज्ञान शक्ती जे अखंडपणे जिंको ज्ञानीन ते. बघा, नंतर मग असणारी त्यावेळेला म्हणू लागलेले कौशल्या जे काय असणार भार्गव चाप म्हणजे भार्गव परशुरामाने जनक राजाच्या घरी ठेवलेलं भगवान शंकराचा असणार ते शिवधनुष्य ते सुद्धा काय करीन, दुखंड 2 तुकडं करून टाकीन आणि 2 तुकडं करीन आणि माझी ज्ञानशक्ती असणारी सीता ती असणारी वरून मी या ठिकाणी घेऊन येईन असं कौशल्या त्यावेळेला राजा दशरथा पुढे बोलू लागलेले आहे. जे क्षत्रिय केल्या व निपूर्ण त्याचा गर्व रे न लगता क्षणा मे एक पत्रे व्रत रघुवंदना पितृवचना पाळीन मे. बघा, पुढे असणारी काय म्हणू लागलेले त्या ठिकाणी की ज्या असणाऱ्या भार्गव परशुरामानं 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली आणि त्या भार्गव परशुरामाच्या सुद्धा गर्वाचं मी मोचन करीन या ठिकाणी, त्याचं देखील असणारं गर्व त्या ठिकाणी परिहार करून टाकीन अशी असणारी अवस्था मी या ठिकाणी करणार आहे आणि ज्ञानशक्ती असणारी सीता मी या ठिकाणी जिंकणार आहे. मी असणार या ठिकाणी एक पत्नी व्रत अशा प्रकारचं व्रत धारण करणार आहे, पितृ आज्ञेचं असणारं पालन करणार आहे असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथा पुढे बोलू लागलेले आहे. मेशे विन घोर विपिना परिवारेचे त्रिशिराखर दूषणा क्षण मात्र टाकेन वदो नाक नेत्रांना जाळी जाई जेवी. बघा, नंतर मग मी असणार या ठिकाणी काय करीन, घोर अशा प्रकारचं असणार विपिन म्हणजे असणार अरण्यामध्ये या ठिकाणी जाईल. अरण्यामध्ये गेल्यानंतर काय करेल, त्रिशिराखर आणि दूषण या असणाऱ्या दैत्यांचा असणारा वध करून टाकेन म्हणून सांगितलं. कारण हा जो काय असणारा भाव आहे ना हा कौशल्याच्या मनामधला नाही तर तिच्या पोटी असणाऱ्या अवतीर्ण झालेल्या प्रभू रामचंद्राच्या मनामधला असणारा भाव आहे. श्रोत्यांनो,
कारण गर्भाची आवडी मातेचा डोहळा म्हणून सांगितलं. कारण त्या बालकाचं मनोगत आईच्या आवडी निवडीमधून प्रगट होत असतं श्रोत्यांना. तसं कालच्या प्रसंगाला मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी त्याच पद्धतीनं असणार या ठिकाणी कौशल्या या राजा दशरथापुढे बोलू लागलेले आहे. रिक्षा वानर हाते लंका घाले न पालथे माझा वज्र देही मारुते येईन परम पुरुषार्थे महावीर. बघा जे काय असणारे 72 कोटी रीस म्हणजे अस्वल आहेत, 18 पद्म असणारे त्या ठिकाणी वानर आहेत. माझा हनुमंतराया असणारा कसा आहे, परमपुरुषार्थी अशा प्रकारचा आहे. आणि त्यांच्या हातून मी काय करीन तर लंका असणारी मी या ठिकाणी माझ्या ताब्यामध्ये घेईन, असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथापुढे बोलू लागलेले आहे. कौशल्या हाका फोडी दारुण लंके पुढे माझ विनरण महाडिसाळ कुंभकर्ण टाकिनाचे दोन शनार घे. कौशल्या त्या वेळेला असणारी गरजून त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे की असणारी जी काय लंका आहे ही असणारी लंका या ठिकाणी मी माझ्या ताब्यामध्ये घेईन. पुढं या ठिकाणी सांगितलं गेलं त्या असणाऱ्या समुद्रावरती असणारा सेतू बंधन करण म्हणून सांगितलं गेलं या ठिकाणी. आणि जो काय महाडिसाळ अशा प्रकारचा कुंभकर्ण आहे, या कुंभकर्णाचा देखील असणारा मी या ठिकाणी वध करीन. शत्रूंची असणारी शिर वगैरे मी त्या ठिकाणी छेदीन, अशी असणारी अवस्था मी या ठिकाणी करणार आहे. कौशल्या राजा दशरथापुढे बोलत आहे. सहा परिवार वघो वधो वघो ने दश शिरा बंदीचे सोडविन सुरवरा माझा विभीषण प्रिय करा छत्र धरे न दयावरी हे. बघा नंतर मग असणार सहकुटुंब सहपरिवार असणार राजा रावणाला त्या ठिकाणी मारून टाकीन, खऱ्या अर्थानं मोक्षाला पाठवून देईन म्हणून सांगितलं गेलं यावेळी. कारण सीतेचं अपहरण केलं राजा रावणानं कशासाठी, सकळ कुळ उद्धरण या सीता चोरून आणलेली, सगळ्या कुळाचा उद्धार करायचा होता त्याला त्या ठिकाणी, म्हणून सीतेचं अपहरण केलं. ती काही येडा होता काय, कारण रावणासारखा शक्तीनं भक्तीनं आणि युक्तीनं संपन्न असणारा जगामधला एकमेव ब्राह्मण जगामध्ये दुसरा कोण झालाच नाही श्रोत्यांना त्या ठिकाणी. पण त्या राजा रावणाची सुद्धा स्वप्न होती, आपण बी आपल्या जीवनामध्ये स्वप्न बाळगताव, माझं अमुक व्हावं माझं तमुक व्हावं म्हणून त्या ठिकाणी होते ती का आपली स्वप्न पूर्ण त्या ठिकाणी नाही ती होत. कारण त्या रावणाची स्वप्न होती लंका समुद्रामध्ये होती, आणि त्या समुद्राचं पाणी खारट आहे पण ते समुद्राचं पाणी गोड व्हावं त्या ठिकाणी. 7 कोटी घरं सोन्याची आहे ती लंकेमध्ये, पण ती 7 कोटी घरं सोन्याची, त्या सोन्याला सुगंध प्राप्त व्हावा. आणि तिसरी इच्छा होती स्वर्गाला शिडी लावता यावी त्या ठिकाणी. पण ही 3 स्वप्न राजाची रावणासारख्या 14 चौकड्याचा आयुष्य असणाऱ्या राजाची पूर्ण झाली नाही ती. मग आपलं तर आयुष्य म्हणजे अतिशय अल्प अशा प्रकारचं आहे. आपली स्वप्न हतेली काय पूर्ण त्या ठिकाणी, आणि पूर्ण हतेली अशी चांगल्या भावनेची स्वप्न बाळगताव काय आपण या ठिकाणी नाही बाळगत. म्हणूनच करता आपली स्वप्न कधी पूर्णत्वाला जात नाही ती. ही फार मोठी शोकांतिका आहे श्रोत्यांनो या ठिकाणी. परंतु असणारा जो काय माझा विभीषण आहे, त्या विभीषणाला राजा रावणाच्या वधानंतर असणारं मी लंकेचं राज्य देईन, त्याला राज्याभिषेक करीन, त्याच्या डोक्यावर असणारं मी त्या ठिकाणी छत्र धरीन. कौशल्या राजा दशरथापुढे बोलत आहे. तो पदेश पुन्हा निज भक्त मे अयोध्येचे येईन रघुनाथ आदि व्याधी जरा भ्रष्टो यावर हित करीन प्रजा. बघा सहकुटुंब सहपरिवार ज्या वेळेला दशशीर म्हणजे राजा रावणाचा वध करीन, आणि 33 कोटी देव बंदीखान्यामधून असणार मी त्या ठिकाणी मुक्त करीन, आणि नंतर मग असणार बाह्यसहित म्हणजे सीतेसहित असणार परत मी अयोध्येमध्ये येईन, असं त्यावेळेला कौशल्या दशरथापुढे बोलू लागलेली आहे. से पुरुष नपुसका भेद या वेगळा मे ब्रह्मानंद माया चक्र चाळका शोध निलकळंत अभेद पै. निष्कलंक अभेद पै म्हणून सांगितलं या ओळीमध्ये. मी असणारा या ठिकाणी कसा आहे, ब्रह्मानंद स्वरूप आहे, मायेचा चक्र चालक अशा प्रकारचा आहे, निष्कलंक आणि अभेद अशा प्रकारचं असणार तत्व माझं या ठिकाणी आहे, असं आपलं स्वस्वरूपाचा महिमा कौशल्या राजा दशरथापुढे सांगत आहे. निष्कलंक अभेद पै
मी प्रलय काळाचे शासन करता आदि मायेचा निज भक्त करता हरता पाळिता मज परता नशेची हे. बघा या ओळीमध्ये काय सांगितलं, मी असणारा प्रलय काळाचा शासन करता आहे म्हणून सांगितलं गेलं या ठिकाणी. कारण प्रलय काळाला देखील असणारे शिक्षा करणारा मीच आहे म्हणून सांगितलं. कौशल्या निमित्त मात्र बोलते, कौशल्याच्या उदरी प्रविष्ट झालेला राम बोलतोय कौशल्याचं नुसतं तोंड भांडवल आहे असं म्हणायला काय हरकत नाही श्रोत्यांना. आणि म्हणून करता त्यावेळेला काय म्हणू लागलेले कौशल्या, मी प्रलय काळाचा असणारा शासन करताय, आदी मायेचा असणारा पती म्हणजेच मी असणारा या ठिकाणी आहे, करता करविता पालन पोषण करणारा, उत्पत्ती स्थिती आणि लय हे सगळं माझ्याच हातात आहे असं त्यावेळेला कौशल्या राजा दशरथा पुढे बोलू लागलेले आहे. हे आजाजित सरोवर मीच नटलो चराचर गरवणे नानावतार मे मज माझे सामावे. दरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे म्हणून सांगितलं गेलं. मी असणारा कसा आहे, अजित पूर्ण काम अशा प्रकारचा असणारा मी या ठिकाणी आहे. आणि आतापर्यंत अनंत अवतार मी असणार या ठिकाणी धारण केलेला आहे. आणि अनंत अवतार जरी मी धारण केलं तर पुन्हा तेच अवतार मी माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विलीन करत असतो असं त्यावेळेला हे कौशल्या राजा दशरथा पुढे बोलत आहे. असे ऐकता दशरथ म्हणे हे भूते घेतले यथार्थ फटा फुटला से बहुत बडबडे भलतेची हे. बघा राजा दशरथाने ज्या वेळेला असणारा असं बोलणं त्यावेळेला ऐकलं ना, ऐकल्याबरोबर राजा दशरथ घाबरून गेला. 100% असणारं भूतानं झपाटलंय म्हणला कौशल्याला या ठिकाणी. असं त्यावेळेला असणारं या ठिकाणी कुणाला वाटू लागलं, राजा दशरथाच्या मनाला त्यावेळेला वाटू लागलं. कारण ही एवढी बडबड कधीच करत नाही, पण हिच्या जीवेला मात्र आता फाटाच फुटलाय असं त्यावेळेला दशरथ त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. पंचाक्षरी आना पाचारुण महाराज सदगुरु ज्ञानधन घन तो परशुद्ध भवनंदन बोलावून अनावे घे. बघा नंतर मग असणार त्यावेळेला राजा दशरथ म्हणू लागलेला आहे की हिला भूतबाधा झालेले म्हणून या अशी बडबड करू लागलेले. आना लवकर असणार पंचाक्षराला देव रशाला म्हणला या ठिकाणी. काय भूत अंगात शिरलंय त्याच्याशिवाय कसं काय निघायचं आहे. पण ती महदभूत होतं, ती सामान्य माणसाच्यानं निघणारं नव्हतं म्हणले ग्रंथकर्ते या ठिकाणी. परंतु त्यावेळेला असं कौशल्यात या ठिकाणी बोललेलं राजा दशरथानं ऐकलं, घाबरून गेला. सरशी ज्योत भवनंदन म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा असणारा तो वशिष्ठ, आणि या असणाऱ्या वशिष्ठाला आता लवकर बोलवून आणा अशी आज्ञा त्यावेळेला सेवकाला राजा दशरथानं केलेली आहे. जेने गर्भावरी धरल्यावनी हे कमंडोळ ठेवला सूर्यासनी इंद्र सभेसे नेला वासर मने अद्भुत करणे दयाचे. बघा ग्रंथकर्त्यांनी वशिष्ठ ऋषींचा महिमा सांगितला या ओळीमध्ये या ठिकाणी की या वशिष्ठ ऋषींनी असणारं काय केलं होतं, दर्भाच्या काडीवरती आवनी म्हणजे पृथ्वी धारण केली म्हणते या ठिकाणी. आणि कमंडलू असणारा पृथ्वीवर ठेवला आणि स्वतः असणार सूर्य सुद्धा या वशिष्ठ ऋषीच्या तपश्चर्येच्या तेजानं सूर्य सुद्धा तापला जात होता. एवढा जरी सूर्य उष्ण असला तरी वशिष्ठांच्या तपाच्या तेजानं सूर्याचं सुद्धा अंग पोळलं जात होतं. त्या सूर्याला सुद्धा असणारं ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये ब्रह्मदेवाच्या कोर्टामध्ये वशिष्ठाने उभा केलेला आहे. एवढा मोठा अधिकार त्या वशिष्ठाचा आहे. मग आता वशिष्ठाशिवाय ही भूत निघत नाही, वशिष्ठ ऋषीलाच लवकर आणा सेवकाला त्यावेळेला राजा दशरथ आज्ञा करू लागला. वशिष्ठाला धावना राजा दृढ धरे चरणा मने कौशल्य सारखे निधान बुते संपूर्ण ग्रासिले. बघा नंतर मग असणारा ज्या वेळेला असं आज्ञा दिली त्यावेळेला लगेचच वशिष्ठ ऋषी धावून आलेले आहेत. वशिष्ठ ऋषींनी त्यावेळेला असणारं त्या ठिकाणी पाहिलं. वशिष्ठ ऋषींचं ज्या वेळेला आगमन झालं राजा दशरथानं चरण धरलं, नमस्कार वगैरे असणारा वशिष्ठांच्या चरणावरती त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असा ज्या वेळेला नमस्कार वगैरे केलेला आहे त्यावेळेला असणारं त्या ठिकाणी कौशल्याला पाहिलं.
कौशल्या म्हणजे असणारं निधान म्हणजे एखादं रत्न आहे म्हणले त्या ठिकाणी, आणि त्या रत्नाला महद्भूतानं असणारं ग्रासलेलं आहे, झपाटलेलं आहे, हे असणारी खून वशिष्ठांनी त्यावेळेला मनामध्ये जाणलेली आहे. म्या याग केला सायासे मे पुत्र होईन कौशल्यसे तो मध्ये ते विवसे उडले ऋषे काय करू हो. बघा त्यावेळेला असणारा हा जो काय राजा दशरथ आहे, चरण धरलं म्हणू लागलेला आहे वशिष्ठ ऋषींना की मी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ मोठ्या अट्टासाने केला, कौशल्याच्या पोटी असणारा पुत्र जन्म पावला जाईल अशी चांगली अपेक्षा मी या ठिकाणी बाळगली, पण खऱ्या अर्थानं मध्येच आता हे विघ्न ही विवशी असणारी निर्माण झालेली आहे. आता मी काय बरं करू गुरुवर्या, राजा दशरथ वशिष्ठ ऋषींना विचारू लागलेला आहे. आगमने ब्रह्मसुत इच्छा पोटा येईल रघुनाथ 30 गोष्टी ह्या विपरीत कालत्रयी हे घडेना. बघा नंतर मग असणार त्यावेळेला ब्रह्मसूत असणारे हे वशिष्ठ ऋषी म्हणू लागले की राजा तू अजिबात चिंता करू नको, घाबरू नको या ठिकाणी, कारण या असणाऱ्या कौशल्याच्या पोटी रघुनाथ असणारा तो प्रभू रामचंद्र परमात्मा असणारा प्रगट होणार आहे या ठिकाणी. तू काय लागलाय असणारा विपरीत अशा प्रकारची चिंता करायला. अरे भूतकाळ भविष्य आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा कुठलंच विघ्न या कौशल्याला काही करू शकणार नाही असं त्यावेळेला वशिष्ठ ऋषी राजा दशरथाचं समाधान करू लागलेले आहे. अंधकोपे पडेल तरणी हे कोरांना मागेला चिंता म्हणे सुधारस गेला कडवड वटोने केला कालत्र हे घडेना. बघा नंतर मग असणार त्यावेळेला वशिष्ठ ऋषी म्हणू लागले जो काय सूर्य आहे हा सूर्य सुद्धा एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये अंधाऱ्या विहिरीमध्ये असणारा पडला जाईल म्हणले त्या ठिकाणी. कल्पतरूला सुद्धा दरिद्र येईल, तीव्र अशा प्रकारची उष्णता चंद्र असणारा वर्षाव करील त्या ठिकाणी, पण या कौशल्याला भूतानं झपाटलं ही कालत्रयी देखील असणारं घडू शकणार नाही असं त्यावेळेला वशिष्ठ ऋषी राजा दशरथाला सांगू लागलेले आहे. सुद्रेने पिढील हा क्षीरसागर सुरत ऋषी येईल दरिद्र तीव्र तपेल वहिनीवरन हे कालत्रयी हे घडेना. बघा कालत्रयी हे घडेना म्हणून सांगितलं गेलं. अमृत जे काय आहे हे अमृत कधी विटून जाईल का? नाही जाणार. कल्पतरूला कधी दारिद्र्य प्राप्त होईल का? नाही होणार. त्याच पद्धतीनं या असणाऱ्या कौशल्याला तू भूतानं झपाटलं म्हणतोय. अरे त्रिकालाबाधित असं या ठिकाणी होऊ शकणार नाही असं त्यावेळेला वशिष्ठ ऋषी राजा दशरथाचं समाधान करत आहे. अंधत्वाले अग्नि नेत्रे ताम्र नाने मागे कनक कात्रे अत्यंत नांदेल त्रोत्रीय मंदिरे हे कालत्रयी हे घडेना. बघा ग्रंथकर्ते या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की एखादा अंत्य जे असावा चौथ्या वर्णामधला आणि तो ब्राह्मणाच्या घरी येऊन असणारा वास्तव्य करेल हे कालत्रयी देखील जसं त्या ठिकाणी घडू शकत नाही. कनकगिरी नावाचा पर्वत सोन्याचा आहे आणि तो कनकगिरी नावाचा असणारा पर्वत प्रत्यक्ष एखाद्याच्या घरी येऊन असणारा पितळेची भिक्षा कधी मागल का? मागणार नाही. त्याच पद्धतीनं या असणाऱ्या कौशल्याला भूतानं झपाटला असं तू म्हणतोय, परंतु हे कालत्रयी ही घडू शकणार नाही राजा दशरथाला वशिष्ठ ऋषी सांगत आहेत. असो वशिष्ठ कौशल्य जवळ हे येवणे विलोकित कय वेळे तव ते श्रीराम रूप झाले अंतर्बाह्य समूळ. बघा अशा अवस्थेमध्ये वशिष्ठ ऋषी त्यावेळेला कौशल्याच्या जवळ गेले आणि पाहू लागले या असणाऱ्या कौशल्याला तर ती स्वतः रामरूप झालेली आहे. त्या ठिकाणी स्वतः रामरूप झालेले ही जाणलं कुणी? स्वतः वशिष्ठ ऋषींनी जाणलं श्रोत्यांमध्ये या ठिकाणी. कारण स्वतः अगोदर रामरूप व्हावं लागल तर मग असणारं कळणार आहे कोण रामरूप झालंय आणि कोण रावण रूप झालंय म्हणून ती त्या ठिकाणी. तसं या ओवीमध्ये सांगितलं स्वतः राम झाली. राम राम म्हणता म्हणता स्वतः राम झाली कौशल्या श्रोत्यांमध्ये. कारण चिंतने चिंतने तद्रूपता म्हणून सांगितलं. ज्या देवाचा असणारा आपण चिंतन करतोय त्या देवाची स्वरूप स्थिती सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते, पण तसं नामस्मरण तसं देवाच्या नामाचं चिंतन सुद्धा आपल्याला घडावं म्हणले त्या ठिकाणी. परा नावाच्या असणाऱ्या वाचेपासून त्या ठिकाणी.
वशिष्ठ ऋषी कौशल्याच्या जवळ जाऊन पाहतात तर काय ती स्वतः असणारी रामरूप झालेली ही अनुभूती त्यावेळेला या वशिष्ठ ऋषीने अनुभवलेली आहे. न दिशे स्त्रियेची आकृती धन न दिशे स्त्रियेची आकृती धनुष्यबाण घेऊन हाती आकर्ण नयन विराजती देखे मूर्ते जगदंध. बघा ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं देखे मूर्ती जगदवंद्य म्हणून सांगितलं या ओळीमध्ये. ज्या वेळेला असणारं बघितलं वशिष्ठ ऋषींनी जवळ येऊन स्त्रीची मूर्ती दिसली नाही. कौशल्या ही स्त्री आहे परंतु स्त्रीची मूर्ती दिसली नाही. तर आकर्ण नयन म्हणजेच असणारं त्या ठिकाणी हे जे काय कान असतात कान जर पुढी घेतले तर डोळ्यावर झापडी बसली जाते कानाची. असं आकर्ण नयन असणारं स्वरूप आहे. आजानुबाहू म्हणजे उभा राहिल्यानंतर सुद्धा आपले हात गुडघ्याच्या खाली येतात. हे अवतारी महापुरुषाचं लक्षण असतं श्रोत्यांमध्ये. आजानुबाहू अशा प्रकारची अवस्था आहे. स्त्री आकृतीचा लोप झालेला आहे आणि अशा रामरूप अवस्थेवरती आरूढ झालेल्या कौशल्याला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला अष्टसात्विक भाव अंतकरणामध्ये दाटलं मन. कुणाच्या? वशिष्ठ ऋषींच्या. अशी अवस्था वशिष्ठ ऋषींची झालेली आहे. मूर्ती पाहता आनंद घन सदगत झाला ब्रह्मानंदन अष्टभाव दाटले पूर्ण गेला विसरून देह भाव. बघा अष्टभाव अंतकरणामध्ये दाटले गेले आणि देहभावाचा असणारा विसर पडला म्हण. त्या वेळेला देहभावा हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला तसं असणारं ज्या वेळेला कौशल्याला पाहिलं कौशल्या नाहीच ती तर ती स्वतः रामरूप झालेले आणि त्यावेळेला स्वतःचा देखील देहभाव या वशिष्ठ ऋषींचा हरपून गेलेला आहे. वशिष्ठ कौशल्या ते अवसरे मुरारे ब्रह्मानंदा सागरे दशरथ परमांतरे गबरा झाला निहनोनिया. बघा वशिष्ठ कौशल्या ती अवसरी मुराली ब्रह्मानंद सागरी म्हणून सांगितलं गेलं. ते ब्रह्मानंद सागरामध्ये असणारे विलीन होऊन गेले त्या ठिकाणी. जसं मीठ पाण्यामध्ये विरघळून जावं आणि पाण्यामध्ये विरघळलेलं मीठ पुन्हा जर का बाहेर काढायचं म्हणलं तर शक्य होईल का म्हणले आपल्याला त्या ठिकाणी? नाही शक्य होणार. तसं एकदा ब्रह्मस्वरूपामध्ये समरस झालं की पुन्हा जीव हा जीव राहत नाही तर जीव हा देव होऊन जात असतो श्रोत्यांमध्ये. आणि ती अवस्था झाली कुणाची? वशिष्ठांची बी झाली आणि या असणाऱ्या कौशल्याची ही झाली. आता तिथं फक्त राजा दशरथच राहिलेला आहे आणि ही दोघं बी आता बोलायला तयार नाही. ती स्वतः राम होऊन बसली. राजा दशरथ घाबरून गेला. पुढं काय झालं ग्रंथकर्ते आपल्याला सांगत आहे. वशिष्ठा सारख्या महामुने भूते झडपिले येशने या भूताचे करिता झालने कोणे त्रिभुवने दिसेना. बघा ग्रंथकर्त्यांनी या ओळीमध्ये सांगितलं गेलं वशिष्ठ आणि कौशल्या रामरूप होऊन गेले त्या ठिकाणी. देव पाहवयाशी गेलो ते देवजीव होऊन या ठेलो. ही अवस्था ज्या वेळेला झाली गेली राजा दशरथ घाबरून गेलेला आहे त्या वेळेला. त्या ठिकाणी घाबरून गेला आणि ग्रंथकर्ते शेवटच्या तुकड्यामध्ये सांगतात ह्या महद्भूताची झाडणी करण्यासाठी त्रिभुवनामध्ये कोण समर्थ नाही म्हणून सांगितलं त्या ठिकाणी. असा मांत्रिकच नाही म्हणले. कारण असलं सटर बटर किरकोळ जर भूत लागलं तर मांत्रिकाकडे गेलं एखाद्या तर काय करतो लिंबाच्या फोकानं 4-2 झपकं देऊन अंगातलं भूत काढतो म्हणले त्या ठिकाणी. पण ही असं जालिम भूत आहे ही निघत नाही म्हणले त्या ठिकाणी. स्वतः आपलं स्वरूपाची प्राप्ती करून देतं असं असणारं हे महद्भूत जालिम आहे. ग्रंथकर्ते या ओळीमध्ये सांगत आहेत. हात भाग्य संपूर्ण मज कैसे पुत्र संतान कौशल्य ही गेले झडपोन ब्रह्मानंदे मूर्छित. बघा राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलं मी दुर्दैवी आहे हतभाग्य आहे मी या ठिकाणी. माझं नशीब फुटकं अशा प्रकारचं आहे. कशाचं पुत्र संतान माझ्या नशिबातच नसेल म्हणून करता हे विघ्न या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. असं त्यावेळेला राजा दशरथाच्या मनाला असं दुःख राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलं. अंतःकरण पूर्ण जळू लागलं. अशी अवस्था राजा दशरथाला प्राप्त झालेली आहे. निरपराध्य वदील हा श्रावणा तेने ह्या दुःख दारुणा ऐसा तो महाराज नंदना
झाला पूर्ण अंतरे हे. बघा राजा दशरथाच्या मनाला असणारं त्यावेळेला दुःख वाटू लागलेलं आहे. आठवण झाली राजा दशरथाला. कुणाची आठवण झाली? श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेल्या शापाची आठवण झाली श्रोत्यांनो त्या ठिकाणी. कारण केलेलं कर्म पुन्हा असणारं कसं फिरून येतं माघारी हे आपल्याला बी कळत नाही. म्हणून देवाला नका घाबरू, पण चांगलं कर्म करा. देवाला घाबरण्याची गरज नाही त्या ठिकाणी. कारण 2-2 तास देवपूजा करताव, पंढरीच्या वाऱ्या करताव, देवधर्म असणारं भरपूर प्रमाणामध्ये करताव, ग्रंथ पोत्या वाचताव, 6-6 महिन्याचं ग्रंथ लावताव, पण कर्म चुकीचं करताव म्हणून करता देव आपल्याला कधी माफ करत नाही श्रोत्यांनो या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य काय आहे? मनात वाचिरे पूर्व संचित केले आणि तया सारिके भोगणे प्राप्त झाले. म्हणून जीवनामध्ये वाईट प्रसंग आला म्हणून देवावर कधी रुसायचं नाही माणसानं त्या ठिकाणी. कारण चांगलं कर्म करणारी माणसं ज्या वेळेला जीवनामध्ये विघ्न येतं त्यावेळेला सहज बोलून जाते ती, कुठं देव करून तर देवानं माझं चांगलं केलंय. पण देव कधी कुणाचं चांगलं बी करत नाही आणि देव कधी कुणाचं वाटोळं बी करत नाही. चांगलं वाईट काय करतं? आपण केलेलं कर्मच आपलं चांगलं वाईट करतं त्या ठिकाणी. म्हणून जीवनामध्ये दुःख आल्याच्या नंतर, दुःखाची प्राप्ती झाल्यानंतर माणसानं निराश कधी व्हायचं नाही. मनवुनी मनी न करावा खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा म्हणून सांगितलं. म्हणून देवावर रुसायचं नाही. मग काय करायचं? तुका म्हणे देवावरी का रुसावे आणि मनाशी पुसावे काय केले. स्वतःच्या मनाला विचारायचंय, काय हलकट कृत्य केलंय, काय वाईट असणारं कर्म केलंय, कशामुळे ही वाईट भोग माझ्या नशिबाला प्राप्त झालाय. ज्या अर्थी वाईट भोग आपल्या वाट्याला येतोय त्या अर्थी आपण सुद्धा मागील जन्मामध्ये किंवा चालू जन्मामध्ये कुणाचं तरी वाईट आणि वाटोळ केलंय असं म्हणायला त्या ठिकाणी काय हरकत नाही. परंतु या ओळीमध्ये सांगितलं, माझ्या असणाऱ्या आयुष्यामध्ये पुत्र लाभ नाही, मी कम नशिबी आहे, फुटक्या नशिबाचा आहे, करंट्या कपाळाचा आहे. दुःख राजा दशरथाच्या मनाला वाटत आहे. तो स्वानंद लहरे गिरवून वशिष्ठ उघडिले वदन नयना, राजा धावा नगतरे चरण आनंदन माया अंतरे हे. आनंदन माया अंतरी ग्रंथ कर्त्याने या ओळीमध्ये सांगितलं गेलं. स्वानंद लहरी त्या वेळेला असणारे वशिष्ठ ऋषींनी त्या वेळेला जिरवलेले त्या ठिकाणी, डोळे असणारे त्या वेळेला उघडले, देहावरती वशिष्ठ ऋषी आले. राजा दशरथानं बघितलं, जरा जीवात जीव आला मग आता राजा दशरथाचा त्या ठिकाणी. कारण ही दोघं ही असणारी रामरूपामध्ये विलीन झाली, बोलायला सुद्धा तयार नाही. ती देहभाव हरपला, राजा घाबरून गेला होता दशरथ त्या ठिकाणी. पण वशिष्ठांनी ज्या वेळेला समाधी अवस्थेचं उत्थान केलं, समाधी अवस्थेचं विसर्जन केलं आणि लगेचच राजा दशरथानं वशिष्ठाचं चरण धरलेले आहे. रायाशी कैशी परे झाले के पुरे बुडता नौकाले, आज कोके पडतात काळे हस्त सूर्य दिदला. बघा या ओळीमध्ये सांगितलं गेलं, त्यावेळेला राजा दशरथाच्या मनाला असणारा आनंद वाटू लागला त्या ठिकाणी. किती आणि कसा आनंद वाटू लागला हे सांगत असताना ग्रंथकर्त्यांनी दृष्टांत दिलं 2 या ओळीमध्ये या ठिकाणी, की जसं असणारं एखाद्या मनुष्यानं नावेमध्ये बसून पलीकडल्या काठावरती जावं नदीच्या, पण जात असताना काय करावं? नाव बुडण्यासारखा सोसाट्याचा वारा सुटावा, पण त्या संकटामधून सुद्धा बुडत असणारी नाव कशी बशी किनाऱ्याला लागावी म्हणले त्या ठिकाणी. त्या माणसाच्या मनाला जसा असणारा आनंद त्या ठिकाणी वाटला जातो, एखादा मनुष्य असणारा आंधळा असावा आणि एखाद्या कोरड्या विहिरीमध्ये पडत असताना डोळस माणसाने त्याचा हात धरावा आणि बाजूला चांगल्या रस्त्याला नेऊन सोडावं, त्या माणसाला जसा आनंद वाटतो ना तसा आनंद राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. सर्प पंडे खंडिता गरुड धावे, गजे कोंडिता केसरी पावे, की सुनीता पुढे हे लावे, क्षीरसागर येऊन हे. बघा ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, सापानं एखाद्या मनुष्याला चावण्यासाठी धावून यावं, पण एवढ्यामध्ये काय व्हावं? गरुडानं धावून यावं त्या सापालाच खाऊन टाकावं म्हणले त्या ठिकाणी.
किंवा असणार हत्तीनं आक्रमण करण्यासाठी अंगावर यावं आणि एवढ्यामध्ये सिंहानं झडप मारावी हत्तीच्या मस्तकावर आणि त्या हत्तीलाच मारून टाकावं, त्या माणसाच्या मनाला कसा आनंद वाटला जातो तसा आनंद राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. की वनव्यात जळता वरुषधन की कुणी भरता धडके क्रशान की दरिद्र पीडिता लक्ष्मी पण घरे यवने बैसली. बघा ग्रंथकर्त्यांनी अजून उदाहरण दिलं, एखादा मनुष्य अग्नीच्या वनव्यामध्ये सापडावा पण जळून भस्म होणार एवढ्यामध्ये काय व्हावं, मुसळधार पाऊस त्या वनावर पडावा आणि त्याच्या जीवाचं असणारं रक्षण व्हावं म्हणले त्या ठिकाणी. तद्वत असणारी अवस्था त्यावेळेला त्या ठिकाणी झालेले. एखादा थंडीनं काकडू लागलेला असावा पण त्या ठिकाणी काय व्हावं, उष्ण वातावरण तयार व्हावं, वाजत असलेली थंड पूर्णपणे त्या ठिकाणी संपून जावी. तद्वत असणारी अवस्था राजा दशरथाची झालेले. 18 विश्व दारिद्र्यानं पिळलेला एखादा मनुष्य असावा आणि स्वतः लक्ष्मीनंच त्याच्या जवळ येऊन राहावं, त्याच्या मनाला किती आनंद वाटला जातो तसा आनंद राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. ऐसा आनंदाला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ मदन वल हे वाटत तुझ हे भूते झडपिले हे. बघा अशा पद्धतीनं असणारा आनंद त्यावेळेला राजा दशरथाच्या मनाला वाटू लागलेला आहे. समाधान त्यावेळेला वाटू लागलं. राजा दशरथ वशिष्ठांना त्यावेळेला म्हणतोय की तुम्हाला सुद्धा या महद्भूतानं झपाटलं, माझ्या मनाला या ठिकाणी आश्चर्यच वाटतं आहे असं त्यावेळेला हा राजा दशरथ या ठिकाणी कुणाला तर वशिष्ठ ऋषींना बोलू लागलेला आहे. आम्ही अत्यंत भाग्यहीन कैसे देखो रोय पुत्र संधान मग हसीनला ब्रह्मानंदन काय गरजोने बोलत. बघा नंतर मग अशा अवस्थेमध्ये त्यावेळेला राजा दशरथ पुढे म्हणू लागलेला आहे, मी असणारा हतभागी आहे, दुर्दैवी आहे, कमनशिबी अशा प्रकारचा आहे, कशाचं पुत्र संतान माझ्या नशिबामध्ये आहे या ठिकाणी असं म्हटल्यानंतर ब्रह्मानंदन असणारे वशिष्ठ ऋषी त्यावेळेला त्या ठिकाणी हसले आणि हसून त्यावेळेला या राजा दशरथाला काय बोलू लागलेले आहेत. जो नीलग्रेह वदनय रत्न जो कमलोद्भवाचे देवातार्चना सनकाधिक करून यत्र हृदय संपळित वाहती. बघा नंतर मग असणारा वशिष्ठ ऋषी त्यावेळेला राजा दशरथाला बोलू लागलेले आहेत या ठिकाणी. सनकाधिक ऋषी असणारं ज्याला आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये त्या ठिकाणी साठवतात वगैरे वगैरे म्हणून प्रभू रामचंद्राचा महिमा, प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन करू लागलेले आहेत या ठिकाणी. परंतु आज मी देखील असणारा जरा आज जास्त धावत्या वेगामध्ये असल्यामुळं कथेची लिंकसुद्धा आता या ठिकाणी तुटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आता हे जे काय वशिष्ठ ऋषी आहेत या असणाऱ्या राजा दशरथाला गुह्य अशा प्रकारचं ज्ञान सांगतील आणि या ओवीपासून 10व्या झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं अवतार कार्य प्रगट होणार आहे, रामजन्म झाला जाणार आहे त्या ठिकाणी. परंतु आता उद्याच्या प्रसंगाला हा रामजन्माचा जो काय प्रसंग आहे आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, त्याच्यामुळं आजच्या कथेला आपल्याला याच ठिकाणी पूर्णविराम द्यायला काय हरकत नाही. उद्याच्या प्रसंगाला वेळेमध्ये या कारण 10व्याच ओवीला असणारा रामजन्म होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून करता आजच्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. पुंडलिकावरती हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रामगिरी महाराज की जय.